सगळ्यांचं वेलकम असेल आजच्या मीटिंगमध्ये. आणि हे मीटिंग मित्रांनो लाईव्ह ट्रान्सफॉर्मेशन मीटिंग असणार आहे. आज बऱ्याच अशा आयडिया येणार कळणार आहेत की ज्याने तुमचा बिझनेस हा ट्रिमंडस लेवलला बूस्ट होणार आहे. प्रेझेंटेशन स्किल पासून तर सगळ्या गोष्टी रिझल्ट वाढवण्याचे स्किल सुद्धा आज तुम्हाला इथं समजवले जाणार आहेत. तर ऑलरेडी सगळे प्रिपेअर असाल तर चलो पुढे जाऊया. आणि मित्रांनो आता इन्व्हाइट करूया मीटिंग मध्ये की आपल्या ग्रेट मेंटरना की ज्यांच्यामुळे आज आपल्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्युशन झालंय, आज लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं. आणि आज याच्यावरती मागच्या काही दिवसांपासून आज मी सरांना बघतोय, मी सरांशी डेली लेवलला बोलतोय की या माइंड मध्ये एवढ्या काही गोष्टी चालू होत्या की कसं बेस्ट ऑफ द बेस्ट सर लोकांना देता येईल आणि कसं आपण एक वेगळे लेवलची छाप लोक टाकू शकतो याच्यावरती खूप मोठ्या लेवलचा विचार करून बऱ्याच दिवसाचं प्रिपरेशन चालू होतं मित्रांनो. आणि प्रचंड तास मेहनत करून मित्रांनो एक जबरदस्त असं फॉर्म्युलेज आज तुमच्या समोर मांडले जाणार आहेत. आणि ते फॉर्म्युले बघून तुम्ही 100% ग्रोथ करणार म्हणजे करणार. तर चलो तुमच्या जोरदार क्लॅपिंग मध्ये, जोरदार एन्थुझियाझम मध्ये जोजूनवरती मित्रांनो इथं स्क्रीनवरती इन्व्हाइट करतो मी आपले ग्रेट मेंटर डॉक्टर अशोक तोडमा सर. वेलकम सर. येस येस येस. थँक्यू व्हेरी मच. अमोल सरांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग झालं पाहिजे. येस. आणि भगवंता आम्हाला सद्बुद्धी द्या की आम्ही लोकांचं कल्याण करू. राईट ना? सर. वा 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 वा. जेव्हा लाईफमध्ये समाजासाठी सोसायटीसाठी काही करायचं असतं तेव्हा भगवंत राईट ते ब्रेनचे सेल्स ओपन करतात, ते नर्व्ज ओपन करतात, ते भिंती तोडून टाकतात. तर या डायरेक्ट सेलिंगचा मला जवळपास 2007 पासून एक्सपिरियन्स आहे. आज 15 वर्ष झालेत मी फुल टाईम करिअर म्हणून करतोय. आज सगळ्याला माहिती आहे 90 लाखापर्यंत पेआउट गेलं. आज जर बघितलं तर 3,500 प्लस असे लोक आहेत ज्यांचं इन्कम 1 लाख ते 11 करोडपर्यंत गेलं. आणि आज मी बघतोय की काही लोक पैसे कमवतात, काही लोक स्ट्रगल करतात आणि काही लोक या इंडस्ट्रीमध्ये टिकतच नाहीत. तर 25 वर्ष झाली इंडस्ट्री भारतामध्ये येऊन. फॉरेन कंट्रीमध्ये 1940 साली सुरू झाला बिझनेस हा. पण 25 वर्षामध्ये वेगळ्या कंपन्या, वेगळ्या लीडर, वेगळे प्लॅन, वेगळे प्रोडक्ट, असं वेगळ्या वेगळ्या गोष्टी करत करत प्रत्येक जण नवीन नवीन काहीतरी आयडिया लावत गेलं आणि बिझनेस थोडे होत गेले, चालले. पण जसं आता 25 वर्ष झाले, सनेज कंपनी पण 10 वर्ष झाली. सनेज कंपनी पण असंख्य गोष्टी आम्ही वेगळ्या 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 ट्राय करत 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 करत. कारण की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करतात तेव्हा ती गोष्ट पॉवरफुल बनती. आणि माणूस करण्यामुळे शिकत नाही, तुम्ही जे करतात त्या करताना जे लर्निंग घेतात त्या लर्निंग मधून माणूस खरा ग्रो होतो. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की काम केल्यामुळे आपण सक्सेस बनतो. नाही, आपण जे काम करतोय त्या कामातून आपण जर शिकत गेलो तर आपण सक्सेस बनतो. तर आज ओव्हरऑल जर बघितलं तर गुड न्यूज, ऑडिओ मेसेज, चॅट जीपीटी, AI या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही ऐकल्या असेल. तुम्ही म्हणला असताना आज काय सांगणार आहेत बाबा, कसा बिझनेस होणार आहे. आज ह्या मीटिंग नंतर तुम्हाला नवीन दिशा दिसायला लागेल. जसं म्हणतात ना, अंधार तिथं असतो पण प्रकाश पडल्यावर कळतं की हजारो वर्षाचा अंधार गायब होऊ शकतो. सनेज 10 वर्ष झाले कंपनीचं ऑफिस ओपन झालं, सॉफ्टवेअर कंपनीचं प्रोसेसमध्ये आहे. आणि सनेजमध्ये फार वेळा आम्ही अपडाऊन 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 करत पाहिलो. पण आज मला असं वाटतं जसं की आज बघितलं आपण तर लोकांनी गुगलला सोडून चॅट जीपीटीला सर्च करायला लागले. बरोबर आहे. येस त्यानंतर सर. लोकांनी कॅश कॅश वापरणं सोडून लोक आता UPI म्हणजे गुगल पे वापरायला लागले. त्यानंतर ऑनलाईन शॉपिंगला लोक आले. लोकांनी आज जर बघितलं तर ऑफलाईन शॉपिंग बंद करून Amazon, फ्लिपकार्टवर आले. त्यानंतर नॉर्मल लोक टॅक्सी, रिक्षा न यूज करता लोक आज ओला उबेर यूज करायला लागले. लोक केबल टीव्ही वरून लोक युट्यूब, OTT प्लॅटफॉर्मवर आले. त्यानंतर लोक हँड रायटिंगचे करत होते, रेकॉर्ड करून ठेवत होते. आज जर बघितलं तर एक्सेल, ॲप्स, नोट, रिमाइंडर्स आले. त्यानंतर जर बघितलं तर ओल्ड मार्केटिंग होत्या पण आता लोक सोशल मीडियावर आले. त्यानंतर जर बघितलं तर आज ट्रॅडिशनल बिझनेसवाले लोक पण प्रॉब्लेम सॉल्व्हिंगवर स्वतःला सेट केलं, त्यांच्या प्रोडक्ट, त्यांचे सर्व्हिसेस. या जगामध्ये सगळे लोक नवीन 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 जे इन्व्हेन्शन असतात ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंगवर असतात आणि लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात आणि पैसे कमवतात. पण बऱ्याच वेळा जे लोक बदलत नाही, जे लोक अपडेट होत नाही, जे लोक अडॉप्शन करत नाहीत, जे लोक फ्लेक्झिबिलिटी नसतात, जे लोक नवीन टेक्नॉलॉजी सोबत अडॉप्ट होत नाहीत ना, ते आउटडोट होतात. एक काळ सगळ्यांचा पप्पा गुगल असणारा आज गुगलचा सीईओ टेन्शन मध्ये.
कारण की 70% युजर गुगलवरून ChatGPT वर शिफ्ट झाले. 70%. मी गुगल 100% वापरणारा व्यक्ती, आज मी गुगलचा वापर हार्डली 1% करायला लागलो. म्हणजे एक काळ जगात मध्ये गुगल शिवाय कोणाचंच काही चालत नव्हतं. मग जर एवढ्या मोठ्या कंपन्या येतात आणि एकमेकाला पाठीमागे घालतात, कारण की रेस आहे. ससा आणि कासव ही रेस आहे. पण आता कासव नाही जिंकणार, आता ससा जिंकणार आहे. राईट ऑर रॉंग? स्पीड जिंकणार आहे आता सध्याला. कारण की मग या इंडस्ट्रीमध्ये पण आपण ज्या कंपन्यात कामं करतो, त्या कंपन्यामध्ये जे प्रोडक्ट्स असतात, जे प्रेझेंटेशन असतात, जे तुमचं लिस्ट बिल्डिंग स्टाईल असेल, इन्व्हायटिंग कॉल इन्व्हायटिंग स्टाईल असेल, प्लॅन प्रेझेंटेशन करण्याची स्टाईल असेल, प्रोडक्ट विकनेस करण्याची स्टाईल असेल, या स्टाईल सगळ्या बदलणं गरजेचं आहे. अपडेट होणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. असं वाटतंय का तुम्हाला? किती लोकांना असं वाटतं की आता सध्याला जे आपलं मॉड्यूल चाललंय, ज्या पद्धतीने आपण आपले हेल्थ अवेअरनेस प्रेझेंटेशन घेतो, क्लिअरिटी देण्याऐवजी मॅक्झिमम कन्फ्युजन दिलं जातं. किती लोकांना वाटतं? देणारा कन्फ्युजन, घेणारा कन्फ्युज. येस सर. मग जर ओल्ड रोड्स जर तुम्ही चालत राहिलात, त्याच्यात अपडेट नाही केलं, तेच खडबडीच्या रोडवर असताल, तर मला असं वाटतं गाडीला स्पीड येणार नाही. मान्य करताय? येस सर. तर आता सध्याला मी तुमच्या समोर एक प्रेझेंटेशन शो करणार आहे. सीओ प्रेझेंटेशन, प्लॅन कसा दाखवावा याच्यावर आपण पहिली चर्चा करणार. मग ते प्लॅन जास्त कसे होतील, त्याच्यासाठी काय करावं लागेल, प्लॅन झाल्यावर कसे फॉलोअप घेता येतील, रिझल्ट कसे क्रिएट होतील. पण मी जे वेळ दाखवणार आहे, जो प्रेझेंटेशन दाखवणार आहे, त्या वेळी तुम्हाला असं काम नाही करावं लागणार. लोक आपल्या पाठीमागं पळणार, लोक आपल्याला कॉन्टॅक्ट करणार. कारण की डॉक्टर, वकील, त्यानंतर जर बघितलं तर CA, आर्किटेक्ट, शोरूम्स, हे ब्रँड, यांच्या पाठीमागं सगळे कस्टमर पळतात. इव्हन चहावाला, वडापाववाला, मेडिकलवाला. राईट ऑर रॉंग? बरोबर आहे. येस. पण मग तुम्हाला असं जाणवतंय का नेटवर्क मार्केटिंगमध्ये आपल्याला लोकांच्या पाठीमागं पळावं लागतं, आपल्याला लोक पाठीमागं पळतात, इमेज नाही, तशी इज्जत नाही, तशी रिस्पेक्ट नाही भेटत काही लोकांना. किती लोकांना वाटतं असं? राईट. येस. किती लोकांना असं वाटतं शिफ्ट पाहिजे सर, शिफ्ट पाहिजे, आणि तो शिफ्ट आपण आणून राहिलो. आज जर बघितलं तर काही कंपन्यांनी एक वेटचं प्रोडक्ट घेतलं, काहींनी डायबिटीजचं प्रोडक्ट घेतलं, काहींनी सॅनिटरी पॅडचं प्रोडक्ट घेतलं, किंवा काहींनी एक बाईकचं प्रोडक्ट घेतलं. ऍपल कंपनी आली तेव्हा त्यांनी फक्त फोन आणला होता. काय आणला होता? फोन. फोन आणला होता. मग मार्केटमध्ये जावेद हबीबने काय केलं? फक्त केस, हेअरकट. म्हणजे हेअर कट करण्याचा बिझनेस आणला होता. हेअरकट. मग आज आपल्याकडे सगळे काही प्रॉब्लेमचे सोल्युशन आहेत, पण ते प्रेझेंट केले जात नव्हते, दाखवले जात नव्हते, दाखवण्याची पद्धत चुकीची होती. तर आता आपल्याला ती पद्धत बदलायची आहे. का तयार सगळेजण ऐकायला? कसं असं प्रेझेंटेशन, येस सर, येस कसा सर, वेबिनार असन? येस सर. येस सर. सो मी आता जे प्रेझेंटेशन तुम्हाला दाखवणार आहे, मी ऑडिओमध्ये सांगितलं होतं 250 तास. जवळपास त्याच्यावरती पुन्हा नियर अबाउट जर विचार केला तर 300 तास काम झाले. आणि कमीत कमी मागचे 1 वर्षापासून जे आम्ही अपडेट करतो, नवीन नवीन ऍड लावतो, त्या रिसर्चच्या बेसवर इंडियन आणि इंटरनॅशनल कंपनीचे प्रेझेंटेशन दाखवण्याचे सगळे वे हे स्टडी करून हे प्रेझेंटेशन क्रिएट केलं आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर आयडिया रॉ फॉर्ममध्ये असतात. यांना ते रॉ मटेरियल एकत्र करणं, त्याची सिक्वेन्स लावणं, त्यांची क्वांटिटी आणणं, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आणि मी जे तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवणार आहे, प्रेझेंटेशनमध्ये सगळ्यात जास्त एफर्ट जर घेतले असतील तर ते असतील तानाजी सर. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. ऑलमोस्ट सरांनी या प्रेझेंटेशनमध्ये नियर अबाउट जर बघितलं तर मॅक्झिमम सगळ्या लीडरचा जो डेटा गोळा करून जे बनवलं गेलंय, सरांसाठी जोरदार क्लॅपिंग झालं पाहिजे. आणि त्यानंतर असतील आपले अमोलजी पारख सर. आणि अमोल पारख सरांनी मला वाटतं फुली स्वतःला त्याच्यात गाडून टाकलं. त्याच्यामध्ये सरांनी फार घुसलेत आणि सरांनी फार क्रिएटिव्ह ऍड लावल्यात. सरांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग झाल्या पाहिजेत. सर किती लोक तयार आहेत प्रेझेंटेशनला? रेडी आहात सगळेजण? येस सर. येस सर. येस. तर मी शॉर्टमध्ये तुम्हाला प्रेझेंटेशन देतो. असं समजा की तुम्ही सगळे लोक गेस्ट आहात आणि त्यानंतर आपण डिस्कशन करूया. चालेल? मी Yes. एक व्ह्यू दाखवतो, म्हणजे आपण Yes. कुठल्या वेळी प्रेझेंटेशन करणार आहेत, आणि त्या स्टेप तुम्ही अंडरस्टँड करून घ्या. वाटलं तर सिक्वेन्स अंडरस्टँड करा. आणि आपण ह्या वेळी जाणार आहोत, कारण की आतापर्यंत कसे प्रेझेंटेशन दाखवले, काय दाखवले, फ्लो कसा आहे तो वेगळा आहे. पण आता सध्याला आपल्याकडं जे टूल्स आहेत, जे सिस्टम आहे, ह्याला घेऊन या प्रेझेंटेशन तुम्ही कसा बेनिफिट घेऊ शकतात. तर तुम्ही सगळेजण गेस व्हायला तयार आहात थोड्या वेळासाठी आता? येस. येस sir, yes, sir. येस सर. चलो. तर प्रेझेंटेशनची पहिली स्लाइड असन, मी वेलकम करणार. वेलकम इन लाईफ चेंजिंग बिझनेस ऑपॉर्च्युनिटी प्रेझेंटेशन. मी स्वागत करतो तुमचं सगळ्यांचं लाईफ चेंजिंग बिझनेस ऑपॉर्च्युनिटीमध्ये.
तर जी ऑपॉर्च्युनिटी मी दाखवणार आहे ज्या कंपनीची, त्या कंपनीचं नाव आहे सनेज. ती इंडियातली फास्टेस्ट ग्रोईंग कंपनी आहे आणि आमचं स्लोगन आहे वी डू व्हॉट वी कमिंग. आणि आमच्या कंपनीचं जे प्रोफाईल आहे, कंपनी 2016ला सुरू झाली, महाराष्ट्रातील नंबर 1 इंडियातली फास्टेस्ट ग्रोईंग कंपनी आहे. 150 प्लस ब्रँच ऑफिसेस, फ्रँचायसी प्लस अटॅच ब्रँच ऑफिसेस आहेत. हेड ऑफिस पुण्याला आहे. 20 वर्षाचा मॅन्युफॅक्चरिंगचा रेकॉर्ड आहे. त्यानंतर लाखो कस्टमर सॅटिस्फाईड आहेत आणि ही कंपनी लिगल वर्दीचं काम करते. त्यानंतर आमचा कोर फोकस आहे, आम्ही हेल्थवर, ऑर्गॅनिक फार्मिंगवर, युथ एम्पॉवरमेंट, वुमन एम्पॉवरमेंट, त्यानंतर एम्प्लॉयमेंट अँड एंटरप्रेन्युअर क्रिएशन अँड स्पिरिच्युअल अवेअरनेसवर काम करतो. आमचं मिशन आहे हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस. म्हणजे आरोग्यासाठी तुम्ही सेशन अटेंड करू शकतात, काही हेल्थ रिलेटेड इश्यू असतील तर. वेल्थ, जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील त्यासाठी. आणि हेल्थ आणि वेल्थचे प्रॉब्लेम नाहीत, पण तुमच्या लाईफमध्ये कुठंतरी बाकीचे प्रॉब्लेम आहेत जे हेल्थने आणि पैशाने शॉर्ट आउट होणार नाही. हॅपीनेस ह्या प्रॉब्लेमसाठी पण ह्या सेशनमध्ये टॉक होणार आहे. तर तुम्ही या तिन्ही टॉपिकला जर तुम्ही व्यवस्थित ऐकलं तर तुमच्या आयुष्यात काय येऊ शकतं? हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस. तर पहिला आपला सब्जेक्ट आहे मिशन हेल्थ. तर हेल्थवर जर पाहिलं आपण तर आपली बॉडी मेल, एक स्त्री आणि पुरुषापासून बनली जाते. त्या दोघांनी मिळून एक सेल्स क्रिएट होतो आणि एक सेलचं एक टिश्यू तयार होतो. टिश्यूचे एक अवयव तयार होतो, नंतर एक ऑर्गन तयार होतो आणि नंतर पूर्ण बॉडी सिस्टीम तयार होते. आता याच्यामध्ये जर बघितलं तर जर हेल्दी फूड असेल तर हेल्दी सेल असेल. त्यानंतर जर बघितलं तर हेल्दी फूड असेल तर हेल्दी सेल, आणि हेल्दी सेल असेल तर हेल्दी बॉडी, आणि त्यानंतर वीक सेल असेल तर वीक बॉडी, आणि डेड सेल असेल तर डेड बॉडी. तर मला सांगा, आज आपण जर बघितलं तर जे पण कंझ्युम करू राहिलो, तुम्हाला वाटतंय का 70% आपण अनहेल्दी कंझ्युम करू राहिलो? येस सर. मग किती जण मान्य करतात की आपलं बॉडी ऑलरेडी अनहेल्दी झालेली आहे, फक्त आता मोठे मोठे आजार येण्याच्या प्रोसेसमध्ये आतमध्ये आहे? ह्या ग्रे आहे तुम्हाला सगळ्यांना? येस सर. आपण हेल्थवर टॉक करतोय आणि मला असं वाटतं तुम्ही जेवढे प्रेझेंटेशन ऐकलं त्यांना सगळ्याला बॉडी आहे. तर मग आजची टुडेज कंडिशन बघा. हवा दूषित आहे, पाणी दूषित आहे, जेवणामध्ये मिलावट आहे, त्यानंतर ॲडिक्शन आलंय, रेडिएशन आलंय, त्यानंतर स्क्रीन टाईम वाढलाय, लाईफस्टाईल बदलली आहे. त्यानंतर 120 वर्षाची लाईफस्टाईल आज जर बघितलं तर 60, 70, 80 वर आली. आणि मला वाटते 15-20 वर्षापासून लोक सगळे आजारात येऊ राहिलेत. पण हे जपानीच गोष्ट जर बघितली तर जपानमध्ये अजून लोक 90, 100, 110, 120 पर्यंत जातात. हे तर मान्य आहे सगळ्यांना? येस सर. येस सर. मग सोल्युशन काय? पहिलं सोल्युशन आहे हॉस्पिटल्स. पण हॉस्पिटल जर बघितलं तर आपल्या आजारांना ट्रीट करतंय, हेल्थ नाही देऊ राहिलं. त्यानंतर हॉस्पिटलचा फोकस मेडिसिनवर आहे, प्रॉब्लेम झाल्यावर शॉर्ट आउट करण्यावर, प्रिव्हेन्शनवर नाहीये. आणि टेम्पररी रिलीफ आहे, नॉट लॉंग टर्म सोल्युशन आहे. म्हणजे जे टॅबलेट, जे इंजेक्शन, जे सलाईन, हे जे आपल्याला फक्त प्रॉब्लेम मधून बाहेर काढतंय, पण प्रॉब्लेम का होतो याच्यावर सोल्युशन नाही. दुसरं सोल्युशन आहे आपल्याला बॅलन्स डाएट. पण बॅलन्स डाएटमध्ये जर पाहिलं तर आपल्याला आज जर बघितलं त्या मॉडर्न लाईफस्टाईलमुळं न्यूट्रिशन प्रॉपरली भेटत नाहीये, केमिकल, फर्टिलायझर, पेस्टिसाइडचा जास्त वापर होऊ राहिलाय. आणि त्यानंतर जर बघितलं तर गुड फूड घेण्यासाठी फार कॉम्प्लिकेशन आहेत. आणि मग बेटर सोल्युशन आहे फूड सप्लिमेंट्स अँड न्यूट्रिशन. मग आता जर बघितलं तर याच्यामध्ये आम्ही CNT थेरपीवर काम करतो, सेल्युलर नरिशमेंट थेरपी. म्हणजे जो सेल्स, जी पेशी, त्याच्यावर काम करतो. आणि कशामधून काम करतो? आम्ही फूड सप्लिमेंट आणि आयुर्वेदिक मेडिसिन याच्यावरती आमचं काम चालतं. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलंय की आहार प्रथम औषधम. याच्यामध्ये काय? फूड इज द फर्स्ट मेडिसिन. आणि मग आपण राईट फूडवर आम्ही लोकांना आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यानंतर जर ह्या सेल्सला राईट सप्लिमेंट आणि राईट मेडिसिन भेटलं तर हा जो सेल्स आहे, जो अनहेल्दी झालाय, त्या सेल्सला जर हेल्दी खायला भेटलं आपल्या जेवणातून नाही पण ॲडिशनली, तर तो सेल्स हेल्दी झाला तर असं वाटतं का की बॉडी हेल्दी होईल? किती लोकांना वाटतं? येस सर. व्हेरी नाईस. थँक्यू फॉर पार्टिसिपेशन. तर आम्ही जर पाहिलं तर आमच्याकडे एक ब्रँड अँबॅसेडर प्रोडक्ट आहे, त्याच्यात 45 बेरी आहेत. आणि ह्या बेरीचं मिक्स ब्लेंडचं एक प्रोडक्ट आहे आमच्यासोबत. आणि त्याच्यासोबत जर पाहिलं तर आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट सोबत असणारे मल्टिपल आमच्याकडे प्रोडक्ट्स आहेत.
तर आपण 1 बाय 1 आमच्याकडे काय प्रोडक्ट आहेत याच्यापेक्षा आम्ही कुठल्या अडचणीवर कुठल्या प्रॉब्लेमवर आम्ही काम करतोय सोसायटीमध्ये कॉन्ट्रीब्युट करण्यासाठी, आपण त्याच्यावरती 1 बाय 1 जाऊया. मग पहिलं हे चाइल्ड हेल्थ. आता मला सांगा, प्रत्येकाच्या घरी मुलं आहेत तुमच्या, बरोबर ना? Yes, sir. Yes, sir. मग आज जर बघितलं तर मुलांमध्ये इम्युनिटी कमी आहे का? कारण आहे सगळ्यांच्या घरी. मुलं घरात बसून मोबाईलवर आहेत, फिजिकल ऍक्टिव्हिटी बाहेर खेळ खेळत नाहीयेत. त्यानंतर त्यांना थंडी येणं, ताप येणं, त्यानंतर त्यांना स्किनचे इश्यू होणं, ॲलर्जी तयार होणं, किंवा वेट वाढत नाहीये, किंवा काहीच जास्त वेट वाढतंय, किंवा चष्मे लवकर लागणं, किंवा लवकर त्यांना आजार तयार होणं, किंवा ते चिडचिड करणं, खाण्यापिण्यामध्ये मॅगी, कुरकुरे, वेफर याच्यावर चाललंय. आणि त्यानंतर त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. आई वडील तर पैसे भरपूर घालतात शिक्षणाला, पण मुलांचं आज बघितलं तर ह्या एवढ्या बिझी लाईफमध्ये, ह्या टेक्नॉलॉजीमध्ये मुलाला मेंटल हेल्थ इश्यू यायला लागलेत. आणि WHO रिपोर्ट आहे, 100 मुलामधून 67 मुलामध्ये न्यूट्रिशन डिफिशियन्सी आहे. जर आत्ताच त्यांच्या पेशींना पाहिजे तो आहार भेटत नसेल, त्यांना जर कुरकुरे, वेफर, मॅगी भेटत असेल, लॉलीपॉप, चॉकलेट भेटत असेल, तर मला सांगा, तुम्ही ज्या मुलांच्या भरोश्यावर शिक्षणामध्ये त्यांना एवढ्या मोठ्या लेवल नेणार, पण जर 20, 25, 30 वर्षानंतर त्यांना आजार लागले तर काय करणार? तर मग आम्ही याच्यासाठी तुमच्या मुलांना सदृढ स्ट्रॉंग बनवण्यासाठी आमच्याकडे 4 प्रोडक्टचं कॉम्बिनेशन आहे. जर तुमच्या परिवारामध्ये किंवा तुमच्या फ्रेंड रिलेटिव्हमध्ये कुणाला चाइल्ड हेल्थ इश्यू असतील तर तुम्ही हे प्रोडक्ट त्यांना रिकमेंड करू शकतात. क्लिअर झालंय? Yes, Yes, sir. त्यानंतर नेक्स्ट आम्ही वुमन हेल्थवर काम करतो. आज जर बघितलं तर महिलांमध्ये PCOD, PCOS, हार्मोन इनबॅलन्स होणं, त्यानंतर थायरॉइडचे इश्यू, त्यानंतर युरिनरीचे ब्लॅडरचे इश्यू, ॲनिमिया, लो HB होणं, किंवा वेट वाढणं, किंवा विकनेसेस येणं, किंवा वेट कमी होणं, पिरियड रिलेटेड इश्यू येणं, व्हाईट डिस्चार्ज, मेंटल स्ट्रेस, डिप्रेशन, अँझायटी, मायग्रेन, इनफर्टिलिटी, स्किनचे इश्यू, हेअरफॉलचे इश्यू, भरपूर काही कॉम्प्लिकेशन आहेत. आज मला सांगा ना, तुमच्याच घरी आज जर बघितलं तर तुमच्या घरामध्ये, तुमच्या मित्र नातेवाईकामध्ये बघा, तुम्हाला कमीत कमी डोळे लागले ना, तुम्हाला कळण, अरे हिचं हे दुखतंय, तिचं ते दुखतंय, तिचा तो प्रॉब्लेम्स आहे. मग सोल्युशन काय आहे? हॉस्पिटल? नो. घरचा आहार? नाही. आज लोकांची लाईफ फार बिझी झाली आहे. म्हणून आम्ही वुमनची हेल्थ प्रोटेक्ट करण्यासाठी, ती फाउंडेशन आहे पूर्ण घरातली, त्यांच्यासाठी आम्ही फूड सप्लिमेंट आणि आयुर्वेदिक मेडिसिनचं कॉम्बिनेशन आणलंय. आणि जे आयुर्वेदिक मेडिसिन आहे ते डॉक्टर रिकमेंडेड मेडिसिन आहेत. आज आमच्याकडे जर बघितलं, हजारो लोकांनी याच्यावरती रिझल्ट घेतले. तर जर तुमच्या रिलेटेड, तुमच्या फ्रेंड रिलेटेड जर काही वुमन रिलेटेड हेल्थ चॅलेंजेस असतील तर तुम्ही हे प्रोडक्ट ट्राय करू शकता. क्लिअर झाला एक विषय? येस सर. Yes, Yes, sir. sir. त्यानंतर नेक्स्ट पार्ट, जर ओबेसिटी बघितलं तर आज बघितलं तर फार मोठे प्रॉब्लेम्स आहेत. आज 100च्या पाठीमागं जवळपास 50-55 लोकांना ओव्हरवेटचे प्रॉब्लेम्स आहेत. आणि त्याच्यामुळे डायबिटीस होणं, ब्लड प्रेशर होणं, अटॅक येणं, जॉईंट पेनचे इश्यू, फॅटी लिव्हर, लो एनर्जी, कॉन्फिडन्स डाऊन होणं, पर्सनॅलिटी चांगलं होणं, लुक चांगला नसणं, लव्हमध्ये, रिलेशनशिपमध्ये रिजेक्शन येणं, म्हणजे लाईफ जगता येत नाही माणसाला, स्ट्रेसमध्ये येणं, अँझायटीमध्ये, त्यानंतर वेगवेगळे आजार होणं, झोप व्यवस्थित न येणं, डिप्रेशन असणं, आणि काम पण न होणं. मग आज जर हेल्थ रिलेटेड जर तुम्ही ऑलरेडी वेटमध्ये प्रॉब्लेम्स फेस करत असताल तर भरपूर वेळा लोक सप्लिमेंट्स वगैरे असतात, पण आम्ही 2 गोष्टीवर काम करतोय, फूड सप्लिमेंट आणि आयुर्वेदिक मेडिसिन. तर ह्या सगळ्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही राईट डाएट घेतलं, एक्सरसाइज केली आणि हे मेडिसिन प्लस सप्लिमेंट घेतले तर तुमचं वेट कमी करू शकतात. आज आमच्याकडे शेकडो, हजारो लोकांचे रिझल्ट्स आहेत. आणि तुमच्या परिवारात, तुमच्या फ्रेंड रिलेटिव्हमध्ये असे कोणी असतील तर तुम्ही आवर्जून त्यांना हे प्रोडक्ट ट्राय करायला लावू शकतात. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे लो वेटचा. आज जर बघितलं तर भरपूर असे लोक आहेत 100मध्ये 20-25 की त्यांचं वजनच वाढत नाहीये बाबा. त्यावेळेस मग भरपूर प्रॉब्लेम होतो, पर्सनॅलिटीचा इम्पॅक्ट होतो, इम्युनिटी नसती, वर्किंग होत नाही, कपडे पण असे होऊन जातात. तर अशा लोकांसाठी पण आमच्याकडे हे कॉम्बिनेशन आहे. हे प्रोडक्ट्स तुम्ही त्यांना देऊ शकतात. आणि हे प्रोडक्ट्स तुमच्या फॅमिलीमध्ये, रिलेटिव्ह, फ्रेंड्समध्ये कुणाला पाहिजे असतील तर तुम्ही त्यांना रेफरन्स सांगू शकतात. कारण की मोबाईल घेतला, कपडे घेतले, जेवण केलं, हॉटेल घेतलं तर आपण सांगतो तशा पद्धतीने. त्यानंतर डायबिटीस हा विषय फार मोठ्या लेवलला आहे. आज जर बघितलं तर 100च्या पाठीमागं नियर अबाउट 25 ते 27 लोक डायबिटीस आहेत. आणि येणाऱ्या 10 वर्षामध्ये 100 मधले 50 ते 60% लोकांना डायबिटीस होणार. आज जर प्री डायबेटिक लोक 100 मध्ये 60% लोक आहेत त्यांचे शुगर बॉर्डर लेवलला आहे आज.
कधी पण ते डायबिटीसमध्ये येणार. आणि मग डायबिटीस ज्यांना आहे किंवा ज्यांना होणार त्यांना प्रॉब्लेम काय येतो? हार्ट अटॅक येणं, स्ट्रोक येणं. कारण की ब्लड काय होतं तुमचं घट्ट होतं. त्यानंतर बीपी लो, किडनीचे प्रॉब्लेम्स होणं, नर्व डॅमेज होणं, डोळ्याला चष्मे लागणं, त्यानंतर जखमा न भरून येणं, मेंटल स्ट्रेस तयार होणं. मग ह्या प्रॉब्लेम्समध्ये जर तुम्ही असताल तर तुमच्यासाठी हे सप्लिमेंट आणि मेडिसिनचं कॉम्बिनेशन आहे. आणि आमच्याकडे बघितलं तर सैकडो लोक आज ह्या प्रोडक्ट्सनी स्वतःची शुगर बॅलन्स करून राहिलेत. 15-15, 20-20 वर्षाचे रिझल्ट आहेत. त्यानंतर डायजेशन इश्यू. जेवण केलंय तुम्ही, म्हणजे तुमच्या घरात लाईटच नसेल तर इन्स्ट्रुमेंट असून काहीच फायदा नाहीये. मग राईट डायजेशन इज इलेक्ट्रिसिटी, लाईट. आणि ती इलेक्ट्रिसिटी नसेल तर तुमचे इन्स्ट्रुमेंट चालणार नाही. मग डायजेशन जर प्रॉब्लेम झाला, तुम्ही जे पण खाणार ते तुमच्या ऑर्गनपर्यंत पोहोचणारच नाही, सेल अनहेल्दी होणार आणि इनडायरेक्टली पूर्ण बॉडीमध्ये कॉम्प्लिकेशन तयार होणार. मग डायजेशन प्रॉब्लेममुळं बघा काय काय प्रॉब्लेम येतात. ऍसिडिटी, गॅसचे प्रॉब्लेम, त्यानंतर कॉन्स्टिपेशन होणं, मूळव्याधाचे इश्यू तयार होणं, त्यानंतर हेअर स्किन लॉस तयार होती. कारण की प्रॉपरली तिथपर्यंत न्यूट्रिशनच जात नाही. ताकद कमी होती, वजन कमी होतं, स्किनचे ॲक्ने, पिंपल्स येणं. बऱ्याच लोक वरून वरून ट्रीटमेंट करतात. त्यानंतर जर बघितलं तर गॅस्ट्राईक, स्टमक पेन, अल्सर, मेंटल हेल्थ इश्यू तयार होतात. आणि मग याचं सोल्युशनसाठी आमच्याकडे हे कॉम्बिनेशनचं प्रोडक्ट हे सप्लिमेंट आणि मेडिसिन तुम्ही ट्राय करू शकतात. तुमच्या परिवारामध्ये, फ्रेंड रिलेटिव्हमध्ये त्यांना हे प्रोडक्ट रिकमेंड करू शकतात. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे ऍसिडिटी. ऍसिडिटीमुळं छातीत जळजळ होणं, ब्लोटिंग होणं, त्यानंतर पोटामध्ये डॅमेज होणं, त्यानंतर कफ किंवा गळा सुकणं, वीक इम्युनिटी वाटणं, दातामध्ये प्रॉब्लेम येणं, स्किनमध्ये पिंपल्स येणं, हा पण ऍसिडिटीचाच इश्यू तयार होतो. फूड लाईनमध्ये इश्यू तयार होणं किंवा मानसिक ताणतणाव येणं, असा काही इश्यू तुम्हाला असेल तर तुम्ही हे प्रोडक्ट्स आमचे ट्राय करू शकतात. नेक्स्ट जर बघितलं तर पाईलचे इश्यू असतात. पाईल्स येस सर. आज जर बघितलं तर मूळव्याध जर बघितलं तर जवळपास 100 लोकांमधून 10, 15, 20 पेशंट तुम्हाला मूळव्याधाचे दिसतील. कारण की प्रॉपरली खाणं नाहीये, डायजेशन नाही, ओव्हर इटिंग होतंय, मुवमेंट नाहीये. त्याच्यामुळे जिथून मल बाहेर निघायचं आहे तिथं कॉम्प्लिकेशन तयार होतात. कारण की आज इंग्लिश टॉयलेट्स आलेत आणि त्याच्यामुळे काय होतं मग ब्लिडिंग होणं, त्यानंतर पेन होणं, डिस्कम्फर्ट होणं, लक्षणं लागणं, सूज येणं, त्यानंतर हिचिंग होणं, इरिटेशन होणं, त्यानंतर रिस्क होती त्याच्यात, नंतर मेंटल स्ट्रेस होतो, ऑपरेशन पर्यंत जावं लागतं पार एकदम. बरोबर. आणि आज जर बघितलं तर हे सप्लिमेंट आणि हे प्रोडक्ट्स घेऊन तुम्ही तुमच्या पाईल्सला कव्हर करू शकतात. कारण की जर बघितलं तर हॉस्पिटल हे सोल्युशन नाहीये, ऑपरेशन हे सोल्युशन नाहीये. कारण की तुमची लाईफस्टाईल बदलणं, तुमचं फूड इज मेडिसिन, जेवण हेच औषध आहे, हे आयुर्वेद सांगून गेले. राईट और रॉंग? येस सर. मग आज आम्ही लोकांच्या जेवण बदलण्यावर, लोकांना एक्सरसाइज देण्यावर आणि लोकांना राईट सप्लिमेंट, राईट मेडिसिन देण्यावर काम करू राहिलो. त्यानंतर आज जर बघितलं तर हा मेजर इश्यू आहे. मला वाटतं आज जर बघितलं तर 30, 35, 40 नंतर चालू होतो. कोणी हे दाबतोय, कोणी गुडघे दाबतोय, कोणी कंबर दाबतोय, कोणी ऑइल लावतोय. आता मला सांगा हा पेन तो तयार का होतोय? कशामुळे तयार होतोय? बॉडीमधलं ग्रीसिंग कमी आहे, बॉडीमध्ये न्यूट्रिशन कमी आहे. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला बॅक पेन, नी पेन, जॉईंट पेन, बोन पेन होणं, म्हणजे हाडांच्या होणं, मोबिलिटीमध्ये मुवमेंट कमी व्हायला लागती, खेळ खेळता येत नाही तुम्हाला, तुमची लाईफ जगायला लागता येत नाही, मसल पेन, त्यानंतर फ्रॅक्चरची रिस्क वाढती कारण की ठिसूळ झालेत हाडं, त्यानंतर वेट वाढतं, झोपायचे प्रॉब्लेम येतात कारण की तो पेन येतो जॉईंटमध्ये, त्यानंतर मेंटल स्ट्रेस येतं, डिपेंडन्सी ऑन अदर, दुसऱ्यावर डिपेंड होतो माणूस आणि कंटिन्यू डिस्टर्ब माइंड राहतो माणूस. मग असे प्रॉब्लेम जर तुम्हाला असतील तर तुम्ही हे प्रोडक्ट ट्राय करू शकता तुमच्या परिवारा, रिलेटिव्ह, फ्रेंड्समध्ये. आणि मला वाटतं 100 मध्ये जवळपास याचं पर्सेंटेज जर बघितलं तर नियर अबाउट 40च्या पुढले लोक, जवळपास 60% लोक आज जर बघितलं तर जॉईंट पेनच्या इश्यू मध्ये आहेत का नाही? येतं हो Yes, सर. sir. त्रास प्रॉब्लेम आहेत. आणि आपले हे जे कॉम्बिनेशन आहे, ह्या कॉम्बिनेशन मधून आतून आणि बाहेरून हे दोन्ही पण सोल्युशन देऊ राहिलो त्यांना आपण. ग्रेट. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे स्किन इश्यू. स्किनचे प्रॉब्लेम तयार होतात. मग स्किनमध्ये म्हणजे ॲक्ने होणं, पिंपल्स म्हणजे फोड्स येणं, ड्राय स्किन पडणं, ॲलर्जेटिक, रॅशेस, फंगल इन्फेक्शन, सोरायसिस पर्यंत जातात जवळपास, पिगमेंटेशन, डार्क स्पॉट, व्हाईट पॅचेस, लो कॉन्फिडन्स, म्हणजे पर्सनॅलिटीमध्ये इम्पॅक्ट व्हायला लागतो. माणूस चांगला दिसतच नाही ना. सगळं कशासाठी चाललंय? चांगलं दिसण्यासाठी. आणि मग स्किनची इश्यू तयार होतात. तर मग का होतात? स्किन ही सगळ्यात एंडला बनती तुमच्या खाण्यापिण्यावरून. मग स्किनपर्यंत न्यूट्रिशन पोहोचत नाही. जे खातात ते अनहेल्दी खातात. त्यासोबत जर खायला
आणि वरून लावण्यासाठी जर आपल्याकडून तुम्हाला प्रोडक्ट्स भेटल्या कॉम्बिनेशन मधून, तर तुमच्या परिवारात आणि तुमच्या सोसायटीमध्ये हे स्किनचे प्रॉब्लेम आपण सॉर्ट आउट करू शकतो. हे प्रूव्हन ट्रॅक रेकॉर्ड आहे. नेक्स्ट Yes. जर बघितलं तर थायरॉइडचे इश्यू तयार असतात. थायरॉइडचे प्रॉब्लेम्स येतात. थायरॉइड लो होणं किंवा हाय होणं, त्याच्यामुळे वजन वाढतं माणसाचं, गळा वाढतो, चरबी वाढते, काही वजन कमी होतं, एनर्जी लो होती. कधी कधी वजन जादा आहे पण ताकदच नसते, माणसं स्वतःच शरीर झेपत नाही माणसाला, तर दुसरे कामं कधी करणार? मग एनर्जी फील कमी होणं, केस गळणं, ड्राय स्किन होणं, हे पण प्रॉब्लेम्स तयार होतात. याच्या सोल्युशनसाठी आमच्याकडे हे सप्लिमेंट अँड मेडिसिनचं कॉम्बिनेशन आहे. नेक्स्ट काय आहे? हार्ट अँड Brain ब्रेन care. केअर. मग जर बघितलं तर आज महत्वाचं आहे, मशीन इंजिन जसं असतं गाडीचं, तसं जर हे नाही केअर केलं तर काय होणार? Heart attack ब्लड येणार. प्रेशर लो हाय होऊ शकतो, अटॅक येऊ शकतो, स्ट्रोक किंवा जाडेपणा, Diabetes. लठ्ठपणा, डायबिटीस रिस्क आणि वेगवेगळे अवयव डॅमेज होऊ शकतात. जर तुम्हाला वाटतंय की तुमचं हार्ट आणि ब्रेन प्रोटेक्ट झालं पाहिजे 30, 35, 40 नंतर, तर हे प्रोडक्ट्स वापरणं गरजेचं आहे. कारण की जर तुम्ही परफ्यूम वापरतात, तेल वापरतात, एसी वापरतात, फॅन वापरतात, कपडे वापरतात, तर खाण्यापिण्यामध्ये आता बदलणं गरजेचं आहे. आजार झाल्यावर नाही, आजार न होऊन देण्यासाठी, हे प्रोटेक्शनसाठी तुम्ही हे कॉम्बिनेशन यूज करू शकतात. नाहीतर घर राहीन, लक्झरी लाईफस्टाईल प्रॉपर्टी सगळी बाजूला राहते, पण प्रॉपरली खाण्यापिण्यात जर जे पाहिजे ते नाही गेलं तर कॉम्प्लिकेशन तयार होतात. तर हे जर तुमच्या परिवारात रिलेटिव्ह मित्रांसाठी, तर हे कॉम्बिनेशन तुम्ही रिफर करू शकतात. नेक्स्ट पार्ट इथं मायग्रेन. मायग्रेन रिलेटेड इश्यू असतात. हेवी हेडॅक, फार डोकं दुखतं, उलटी होण्यासारखं वाटणं, त्यानंतर सेन्सिटिव्ह लाईट अँड साऊंड, त्यानंतर डोळ्याचे प्रॉब्लेम, त्यानंतर डेली डिफिकल्टी होती काम करायला, स्ट्रेस तयार होतो. जर मायग्रेन रिलेटेड इश्यूचे सोल्युशन तुम्हाला वाटतंय आहेत आजूबाजूला, तर त्यांच्यासाठी हे प्रोडक्ट जबरदस्त काम करू शकतो. आम्ही 2 गोष्टीवर काम करतो, सप्लिमेंट अँड मेडिसिन Medicine. कॉम्बिनेशन मध्ये. आणि ह्या प्रूव्हन मेथड्स आहेत आणि हाय क्वालिटीचा इन्ग्रेडियंट वापरून 20 वर्षाचा मॅन्युफॅक्चरिंग एक्सपिरियन्स हे प्रोडक्ट बनण्याचा. नेक्स्ट जर बघितलं तर प्रोटीन डिफिशियन्सी. भारतामधील जर बघितलं तर जवळपास 75% लोकांना प्रोटीनची डिफिशियन्सी. लोक कॅलरीज खाऊ राहिलेत, कॅलरीज मॅक्झिमम, म्हणजे एवढं खाल्ल्यावर एवढं प्रोटीन भेटतं. पण काही जर लोक एवढंच खातात पण त्यांना एवढं प्रोटीन भेटतं. मग हे प्रोटीन कमी आहे आपल्या बॉडीत, हे कसं कळू शकतं तुम्हाला? जर तुमचा मसल वाढत नाहीये, पार तुम्ही हाडकुळे व्हायला लागलेत आणि चरबी लाटकायला लागली, तर समजायचं तुमच्या बॉडीत प्रोटीन जाऊन राहिलं, कॅलरीज जाऊन राहिल्यात. विकनेसेस येतोय, म्हणजे तब्येत आहे पण अंगात ताकद नाहीये, प्रोटीनची कमी आहे. वारंवार खाऊशी वाटते, प्रोटीनची कमी आहे. वारंवार चहा पिऊशी वाटतंय, गोड पिऊशी वाटतंय, तर तुम्हाला प्रोटीनची कमी आहे. त्यानंतर बोन पेन, आर्थरायटिस, जॉईंट पेनचे पण कामं प्रोटीन, कारण की हाडं चांगले बनण्यासाठी पण प्रोटीन मॅटर करतं. त्यानंतर जर पाहिलं तर इम्युनिटी होणं, केस गळतायत, नख खराब होऊ राहिलेत. त्यानंतर जर पाहिलं तर स्किनचे प्रॉब्लेम होत आहेत, किंवा वेट कमी होण्यात, जास्त होण्यात जर इश्यू आहे तुम्हाला, तर प्रोटीनचा इश्यू आहे. मूड तुमचा वारंवार बदलतोय, चिडचिड होऊ राहिली तुम्हाला, ब्रेन इफेक्ट, हार्मोन इम्बॅलन्स, किंवा जखमा लवकर बऱ्या होत नाही, किंवा जास्त खाण्याची इच्छा वाढते, म्हणजे पोट भरलेलं आहे तरी इच्छा वाढते खाण्याची. का? कारण की बॉडीत प्रोटीन नाही आहे. आणि बघा इंडियन लोकांना आहे ना 4-4 वेळा चहा प्यायची सवय. काय माहितीये का? चहा पेल्यानंतर इमिजिएट लेवलला शुगर हाय होती, 30, 35, 40 मिनिटासाठी एनर्जी भेटते आणि पुन्हा माणसाला डाऊनफॉल येतो. राईट और रॉंग? Yes, Yes, sir. sir. मग जर तुम्हाला असे चॅलेंजेस असतील तर तुम्हाला प्रोटीनची कमी आहे आणि तुम्ही हे प्रोटीन वापरायला सुरू करू शकता. कारण की तुमच्या वजनानुसार तुम्हाला 1 किलोला 1 ग्रॅम प्रोटीन पाहिजे. आणि मग तुम्ही जे खाताय त्याच्यातून प्रोटीन नाही गेलं तर सेल काय होईल? अनहेल्दी होईल, आणि त्यानंतर त्या अनहेल्दी सेल्स प्रॉपरली कॅन्सरमध्ये जातो. आणि आज बघितलं तर कॅन्सरची लाईन लागू राहिली. कॅन्सर कुठून येऊ राहिलाय? याच्यामुळेच येऊ राहिलाय. नेक्स्ट पार्ट जर बघितला तर डेली हेल्थ केअर. तुम्हाला कुठलाच आजार नाहीये, कुठलाच प्रॉब्लेम नाहीये, पण होऊन नाही द्यायचा. भरपूर लोक आहेत, मेडिक्लेम आजारी पडण्याच्या अगोदर, इन्शुरन्स धडकण्याच्या अगोदर. हो. म्हणजे तुम्ही तयारी आहात, भविष्याची सिक्युरिटी करून ठेवली सगळी, पण हेल्थचं केअर आहे का? हेल्थची सिक्युरिटी आहे का होऊन न देण्यासाठी? तर याच्यासाठी सोल्युशन आहे आमच्याकडे. जर तुम्हाला वाटते स्वतःच्या बॉडीची केअर घ्यायची, आजारात नाही पडायचं, 10-20 वर्षाचा लाईफ स्पॅन वाढवायचा आहे आणि एका 7-7, 8-8 दिवसातली जिंदगी एकदा जगायची आहे, तर कुठला आजार न होऊन देण्यासाठी तुम्ही आमचे सप्लिमेंट आणि मेडिसिन यूज करू शकताय. जबरदस्त आहे, यांनी कुठलेच साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही. पण तुम्ही जसं हेल्मेट घालतात ना, तसं तुमची बॉडी एक डिफेन्स मोडमध्ये तयार होऊ शकते.
तर असं मला वाटतं सगळ्यालाच गरज आहे. नाही तर Yes. मोबाईलला कव्हर गरजेचं आहे, बरोबर ना? तर बाबड्या जो मोबाईल वापरतो ना त्याला लई कव्हरचं गरजेचं आहे. आजार झाल्यावर नाही, आजार न होऊन देण्यासाठी याची गरज आहे. नेक्स्ट जर बघितलं तर बॅड हॅबिट्स. बॅड हॅबिट्समुळे काय काय होतं बघा, लिव्हर लंग्स डॅमेज होत आहेत, ब्रेन डॅमेज होतोय, मेंटल डिप्रेशन येतंय, फॅमिलीमध्ये इश्यू तयार होतात, फायनान्शियल प्रॉब्लेम तयार होतो, करिअरचा लॉस तयार होतो, सेल्फ कंट्रोल जातं निघून, समाजात बेइज्जत तयार होती, ॲक्सिडेंट होणं, क्राईम होणं आणि लवकर डेथ होणं. मग जर तुम्ही कुठं तुमच्या आजूबाजूला सिगरेट पिणं, तंबाखू खाणं, गुटखा खाणं, ड्रिंक करणं, अशा वेगळ्या वेगळ्या सवयीमध्ये कोण लोक ॲडिक्शनमध्ये असतील तर हे सप्लिमेंट आणि मेडिसिन सोबत हजारो लोकांनी रिझल्ट घेतलेत. तर तुमच्या मित्र रिलेटिव्हमध्ये, सोसायटीमध्ये किंवा तुमच्या परिवारामध्ये कुणाला याची गरज असेल तर तुम्ही हे कॉम्बिनेशन त्यांना रेकमेंड करू शकतात. नेक्स्ट बघितलं तर प्रत्येकाला वाटतं मी तरुण दिसावं, माझी स्किन ग्लो करावी, मी चकाचक दिसावं, मी स्वतःवर प्रेम करतोय, बरोबर ना? Yes, sir. जसं कपडे धो इस्त्री करू करू भारी भारी घालतात, मेकअप करू करू 2-2, 4-4 हजार लावतात. तर मला असं वाटतं खरं यंग, खरं ब्युटी, खरा लुक आहे ना, राईट शरीराला जर प्रॉपरली आहार दिला त्यानंतर ज्या खाण्यापिण्यामुळं विदाऊट मेकअप जी स्किन तयार होते ना त्याला म्हणतात खरा तारुण्य, त्याला म्हणतात खरा ग्लो. आणि असा ग्लो जर तुम्हाला आणायचा असेल तर ह्या ग्लोमुळं तुमची पर्सनॅलिटी काय होईल, कॉन्फिडंट होईल, तुम्ही प्रोडक्टिव्ह होऊ शकतात, त्यानंतर तुमचं इम्प्रेशन चांगलं पडन, तुमची हेल्थ चांगली तयार होऊ शकते, एनर्जी पॉझिटिव्ह वाढू शकते. कारण की जेव्हा माणूस स्वतःला चांगला दिसायला लागतो ना तेव्हा जबरदस्त लेवलचा इम्पॅक्ट परिवारामध्ये, समाजात आणू शकतो. आणि जर तुम्हाला तरुण दिसायचे, सुंदर दिसायचे, कुठलाच आजार नाहीये तर हे प्रोडक्ट्स वापरायला सुरुवात करा. मग कधी? जोपर्यंत तरुण यंगर दिसायचं तोपर्यंत. कारण की लोक आज 70-80 मध्ये सुद्धा 30 आणि 40चे दिसू राहिलेत. तर मला असं वाटतं हे प्रोडक्टचं कॉम्बिनेशन प्रोडक्ट खाण्यासाठी पण आहेत आणि वरून लावण्यासाठी पण आहेत. या दोन्ही अँगलनी तुम्ही तुमचं तारुण्य आणि तुमची ग्लोईंग स्किन पुन्हा कमबॅक करू शकता. जसं तुम्ही 12, 15, 16, 17 वर्ष स्किन ओછી होती, 20-22 मध्ये बघा कुठलंच काही लावं लागत नव्हतं, पण आता बघा किती इश्यू तयार झालेत. मग वेळेनुसार आपल्याला आपल्या स्किनची काळजी घेण्याची असेल आणि तुम्हाला वाटतंय तुमच्या परिवारामध्ये किंवा तुम्हाला स्वतःला लुक चांगला दिसायचा आहे तर स्वतःवर पैसे खर्च केले पाहिजेत. आणि नेक्स्ट जर बघितलं तर जवळपास आम्ही असे जे शेकडो असे आजार आहेत, या शेकडो आजारावरती जर हे सगळे आजार तयार का होतात, प्रॉपरली न्यूट्रिशन नाही गेल्यामुळं, मग वेगळ्या वेगळ्या आजारावरती आज आम्ही फूड सप्लिमेंट आणि मेडिसिन थ्रू लोकांना सपोर्ट करतोय. आज आमच्याकडे शेकडो नाही, हजारो नाही तर लाखो लोकांना हे प्रोडक्ट पोहोचलेत आणि जबरदस्त लोकांनी स्वतःच्या लाईफला पूर्णपणे टर्न केलं. याची एव्हिडन्स मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. Yes. नेक्स्ट जर पाहिलं तर पर्सनल केअरवर काम करतोय आम्ही. जर बघितलं तर तुम्हाला सोप आसन, टूथपेस्ट आसन, ब्रश आसन, फेस वॉश आसन, शॅम्पू आसन, कंडिशनर, टाल्कम पावडर, हेअर ऑइल, बॉडी लोशन, फेस सिरम, डिओ, परफ्यूम, जे रेग्युलर घरातले प्रोडक्ट तुम्ही लोक घेत आहेत ना, हे प्रोडक्ट एकदा वापरून पहा. आणि ह्या प्रोडक्ट्स मला असं वाटतं जुनून प्रोडक्ट आहेत, फार सुंदर प्रोडक्ट आहेत, हे पण तुम्ही ट्राय करू शकतात. नेक्स्ट जर पाहिलं तर होम केअर सोल्युशन आहे आमच्याकडे. म्हणजे याच्यामध्ये जर पाहिलं तर वॉशिंग पावडर आसन, लिक्विड आसन, फ्लोअर क्लीनर, डिश वॉश, टॉयलेट क्लीनर, ग्लास वॉश किंवा अगरबत्ती, हे पण सोल्युशन आहे आमच्याकडे. कारण की आम्ही होमला पण केअर करण्याचा प्रयत्न करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं हेल्दी किचन. आम्ही म्हणतोय शुगरसाठी, त्यानंतर व्हाईट साल्टसाठी, रिफाईंड ऑइलसाठी, मैद्यासाठी लाच घालून टाका, आउट करून टाका तुमच्या किचनमधून. आणि आम्ही त्या शुगरच्या जागी आम्ही म्हणतोय आमचं ऑर्गॅनिक जागरी वापरा, आमचं साल्ट वापरा जे हिमालयन साल्ट आहे, त्यानंतर कोल्ड प्रेस ऑइल वापरा, राईस ब्रेन ऑइल वापरा, त्यानंतर चांगले ग्रेन्स वापरा आणि वेगवेगळे मसाले वापरा. म्हणजे आम्ही तुमच्या फूडची पण केअर करू राहिलोत की आतमध्ये बॉडीत पण घाण नाही व्हायला पाहिजे, गेलेली घाण पण काढायला लागू राहिलोत. म्हणजे ऑलरेडी घाण साफ करू राहिलोत, प्रोटेक्ट पण करू राहिलोत आणि हेल्दी होण्यासाठी तुम्हाला सपोर्ट करू राहिलोत. आणि तुम्ही ऐकताय मला, हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस काम आहे. मी पहिले हेल्थवर बोलतोय, नंतर वेल्थवर बोलणार आहे, पैशावरती. ते पाहिजे असेल तर प्रॉपरली अटेन्शन ठेवा, नाही तर असं वाटेल काय सांगू राहील, मला काही आजार नाहीये. आजार भरपूर लोकांना आहेत, त्याच्या थ्रू पैसा जनरेट होऊ शकतो. राईट और रॉंग? Yes. Yes, sir. मग आज जर बघितलं तर पाण्याचे प्रकार आहेत, तर या पाण्याच्या प्रकारामध्ये डेड वॉटर, डर्टी वॉटर, क्लीन वॉटर. तर आताचा जो ट्रेंड आलाय नवीन त्याला हेल्दी वॉटर म्हणतात, आयोनायझर वॉटर.
आणि हे आयोनायझर वॉटर ह्या मशीन थ्रू भेटला जातं. हे मशीन सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. ही जपानीज टेक्नॉलॉजी आहे. ऑलरेडी 51 वर्षापासून 36 देशामध्ये टेक्नॉलॉजी ऑलरेडी मोठ्या लेवलला काम करते आणि वेगवेगळे सायंटिस्ट लोक याच्यावर बोलून राहिलेत. वेगवेगळे सायंटिस्ट लोक या अल्कलाईन आयोनायझर वॉटरवर त्यांनी आपलं स्टेटमेंट दिलेलं आहे की हे वॉटर किती गरजेचं आहे, किती अपडेट होणं गरजेचं आहे. कारण की बॉडीमध्ये 72% जवळपास काय असतं, पाणी असतं. आणि त्यानंतर जर बघितलं त्या पाण्याचे जवळपास 19 बेनिफिट्स आहेत, 19. आणि जर या पाण्याबद्दल तुमचं पाणी चेक करायचं असेल, तुमचं पाणी डर्टी आहे का क्लीन आहे का हेल्दी आहे हे चेक करायचं असेल तर तुम्ही सनेजच्या ऑथराईज डिस्ट्रीब्युटरला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं पाणी चेक करून घ्या. कारण की वॉटर इज लाईफ. चेंज युअर वॉटर, चेंज युअर लाईफ. नेक्स्ट जर पाहिलं तर आम्ही केमिकल वर्सेस ऑर्गॅनिक फार्मिंगवर काम करतो. फर्टिलायझर, पेस्टिसाइड, सॉइल हेल्थ, क्रॉप क्वालिटी, इन्व्हायरमेंट इम्पॅक्ट, हेल्थ इम्पॅक्ट, एक्सपेन्सेस, कॉस्ट. तर हे जे केमिकलवरून जर ऑर्गॅनिकवर लोक शिफ्ट झाले तर भरपूर काही बेनिफिट्स आहेत. आणि आम्ही आज जर बघितलं तर ऑर्गॅनिकवर काम करतोय आणि जवळपास 5-6 राज्यांमध्ये 20,000+ एकर शेती आम्ही केमिकल मुक्त केली आहे. चांगलं काम आहे. येस सर. सर येस. वाव. म्हणजे शेतीतलं पण केमिकल रोखू राहिलोत, खाण्यातलं पण केमिकल रोखू राहिलोत, आत गेल्या घाण पण साफ करू राहिलोत. मला असं वाटतं जबरदस्त लेवलचं काम हे आहे आणि या कामामध्ये तुम्ही पण कॉन्ट्रीब्युशन करू शकता. त्यानंतर व्हेटरनरी ॲनिमल केअरवर पण आम्ही काम करतोय. जे मिल्क येऊ राहिले तुमच्याकडे, जे पनीर येऊ राहिले, जे मिठाई पदार्थ येऊ राहिले, ते जर अनहेल्दी आले तर काय होईल. तर आम्ही ॲनिमलच्या हेल्थवर पण काम करतोय, ज्याच्यामुळं आपल्या घरी जे मिल्क डेअरी प्रोडक्शन आहे हे चांगलं व्हावं. मग ज्याच्या घरी काऊ आहेत, ॲनिमल्स आहेत, अशांच्या हेल्थसाठी आमच्याकडे जर पाहिलं तर सप्लिमेंट्स आहेत. आणि त्यानंतर आपली प्रोडक्टची बास्केट आहे टोटल. नेर अवॉर्ड बघितलं तर 11 कॅटेगरीमध्ये. आपण एक छोटासा व्हिडिओ पाहूया. आमचेच प्रोडक्ट्स का? व्हाय सनेज प्रोडक्ट्स? तर 70% सनेजची ऊन मॅन्युफॅक्चरिंग आहे, 30% कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये होतात. सायंटिफिकली फॉर्म्युलेटेड आहे. म्हणजे जे पण प्रोडक्ट्स आहेत ते पूर्णपणे सायंटिफिकली प्रूव्ह आहेत. प्रीमियम क्वालिटीची इन्ग्रेडियंट वापरले जातात, हायर क्वालिटीची रिझल्ट येण्यासाठी. जर इन्ग्रेडियंट लोअर वापरले, प्रोडक्ट स्वस्त होईल, लोक रियूजच नाही करणार, बिझनेस होईल का आमचा? बिलकुल नाही. त्यानंतर स्ट्रॉंग R&D सपोर्ट आहे, सर्टिफाईड आहेत, सगळे मॅन्युफॅक्चर जे सर्टिफिकेट लागतात. स्ट्रिक्ट क्वालिटी कंट्रोलवर आम्ही काम करतो. प्रूव्हन ट्रॅक रेकॉर्ड आहे, 20 वर्षाचा मॅन्युफॅक्चरिंगचा एक्सपिरियन्स आहे, विथ हाय क्वालिटी इन्ग्रेडियंट आणि लाखो युजर आहेत. आणि त्यानंतर इथिकल अँड ट्रान्सपरंट आम्ही प्रॅक्टिस करतो. नो फॉल्स क्लेम, रिअल रिझल्ट, प्युअर इन्ग्रेडियंट, प्युअर इंटेन्शन, पॉवर बॉय, सायन्स, आयुर्वेदा, आम्ही याच्यावरती काम करतो. त्यानंतर बघितलं तर आमचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, सगळ्या प्रोसेस प्रॉपरली मॅन्युफॅक्चरिंगच्या फॉलो होतात. त्यानंतर जर पाहिलं तर लिगल टोटल 16+ सर्टिफिकेट्स आहेत, वेगवेगळे सर्टिफिकेट. हे सर्टिफिकेट काय आहेत? प्रोडक्ट्ससाठी, तुमचे प्रोडक्ट जिनून आहेत, तुमचा बिझनेस जिनून आहे म्हणून ते सर्टिफिकेट भेटतात ना. जसं एखादा अवॉर्ड रिवॉर्ड का भेटतो माणसाला? तर आमच्याकडे 16+ सर्टिफिकेट्स आहेत, तर वेगळ्या वेगळ्या एजन्सीचे. त्यानंतर आमचे प्रोडक्ट्स किती क्वालिटी आहेत, किती जबरदस्त आहेत, त्याचा आपण एक 90 सेकंदाचा एक डेमोचा व्हिडिओ पाहूया. दोस्तों अभी हम लोग देखने वाले हैं हमारी कंपनी का ब्रांड एम्बेसडर प्रोडक्ट्स जिसका नाम है अकाई सोना गोल्ड। और अकाई सोना गोल्ड हमारे बॉडी के लिए क्या काम करेगा, जैसे हम सभी को पता है कि अगर फ्रूट अच्छे चाहिए तो रूट अच्छे होने जरूरी है। और हमारे बॉडी के रूट से हमारे सेल्स, हमारे पेशियां, उसको ठीक करने के लिए अकाई सोना किस तरीके से काम करेगा हम एक डेमो से सुनेंगे। हम देखेंगे कि ये ग्लास में हम वाटर लेंगे। हम सभी को पता है कि हमारे बॉडी के अंदर 72% पानी है और ये पानी जैसे हम पीते वहां से बहुत सारे बैक्टीरिया, बहुत सारे केमिकल हमारे बॉडी के अंदर जाते हैं। उसके बाद हम फ्रूट्स खाते, वेजिटेबल्स खाते और जो ऑक्सीजन हम लोग ले रहे हैं उसके कारण भी दिन ब दिन बहुत सारे बैक्टीरियाज हमारे बॉडी के अंदर बढ़ रही है। तो हम देखेंगे कि बॉडी किस तरीके से डैमेज हो रही है। ये बिटाडिन है, हम उस पानी के अंदर डाल के देखेंगे कि आप देख सकते हो ये बिटाडिन पानी में डालने के बाद पानी का कलर तो चेंज हुआ है, मतलब साफ है कि इस तरीके से हमारी बॉडी ऑलरेडी केमिकलाइज हो रही है। अलग अलग टाइप्स के केमिकल हमारे बॉडी के अंदर जा रहे हैं। और ऊपर से हम लोग जो खाना खा रहे हैं, हमारे घर में रेगुलर यूज होने वाला ये चावल है। अगर यही चावल हम इस पानी के अंदर डालेंगे तो आप देख सकते हो कि ये चावल पूरी तरीके से खराब हो चुके हैं। इसका मतलब है कि आप देख सकते हो जो खाना हम लोग खा रहे हैं वो पूरी तरीके से डैमेज है।
अगर हमारे बॉडी को अंदर से क्लीन करना है, हमारे बॉडी को प्रॉपर तरीके से ठीक करना है, तो हमें क्या करना पड़ेगा? डेली मॉर्निंग सवेरे जैसे हम नींद से उठते हैं, सबसे पहले हमें लेना है अकाई सोना। 15 ml डेली अकाई सोना लेने से 15 से 20 ml का अकाई सोना हमारे बॉडी के लिए क्या काम करेगा आप देख सकते हो यहाँ पे। ये अकाई सोना डालने के बाद जो बॉडी ऑलरेडी केमिकलाइज हुई थी उसको प्रॉपर तरीके से क्लीन करने का काम करेगा, और जो चावल पूरी तरीके से ब्लैक हुए थे उसको पूरी तरीके से व्हाइट करेगा। इसका मतलब साफ है कि जो बॉडी हमारी ऑलरेडी डिटॉक्सिफाई करना है उसके लिए अकाई सोना काम करेगा। जिस बॉडी में अकाई सोना नहीं जाएगा ये बॉडी इसी तरीके से रहेगी, और जो अकाई सोना डेली कंज्यूम करेगा उसकी बॉडी इस तरीके से क्लीन हो सकती। ये है सिंपल रिजल्ट। ग्रेट। और ये अगर देखेंगे तो टोटल 45 बेरीज हे आपलं 45 बेरीचं प्रोडक्ट्स आहे। 45 बेरीजचं ज्यूस नाहीये, लिक्विड नाहीये, ब्लेंड हा तुम्हाला वापरायला भेटतो। याच्यावरून कळतं की आपल्या प्रोडक्टची क्वालिटी कशी असेल। अभी हम लोग देखेंगे हमारा प्रोडक्ट जिसका नाम है तुलसी ड्रॉप। ये तुलसी के अंदर 3 टाइप्स की तुलसी, कृष्ण तुलसी, राम तुलसी और वन तुलसी। हम सभी को पता है हम पानी पीते हैं, वहां से ऑक्सीजन हमारे बॉडी को मिलता है, हवा के थ्रू ऑक्सीजन मिलता है। बट हम जो पानी और हवा जो कंज्यूम कर रहे हैं उसके कारण हमारे बॉडी के अंदर जो ऑक्सीजन तो जा रहा है, लेकिन उसके साथ साथ बहुत सारे केमिकल हमारे बॉडी के अंदर बढ़ रहे हैं। हम सभी को पता है कि ये थर्माकोल है, थर्माकोल कहीं पर भी डिस्ट्रॉय नहीं किया जा सकता, लेकिन हम तुलसी ड्रॉप की ताकत देखेंगे कि थर्माकोल को किस तरीके से डिस्ट्रॉय किया जा सकता है। हम जो पानी पी रहे हैं ना उसमें रेगुलरली 5 से 6 बूंदे भी आप इसके ऊपर डालोगे तो आप देख सकते हो धीरे धीरे ये थर्माकोल पूरी तरीके से डिस्ट्रॉय होने लगा है। तो सिंपल सी बात है, अगर आप आपके घर में पानी पी रहे हो या आप बॉटल में पानी पी रहे हो तो उसमें अगर आप 5-6 बूंदे भी तुलसी ड्रॉप के डालते हो तो आप देख सकते हो कि इस पानी के अंदर जो भी बैक्टीरिया है उसको पूरी तरीके से डैमेज करके, और आपको जो इंटरनल कुछ प्रॉब्लम्स है जैसे सर्दी, खांसी, या कभी आप ट्रैवलिंग करते हो उस दौरान भी आपको बहुत सारी दिक्कतों को फेस करना पड़ता है, उस टाइम आप देख सकते हो कि वो पानी ही ऐसी चीज है जिसके कारण हमारे बॉडी के अंदर बहुत सारी बीमारियां बढ़ती है। आप देखो यहाँ पे कि पूरी तरीके से थर्माकोल डिस्ट्रॉय हो चुका है। ये ताकत है सिर्फ और सिर्फ हमारे तुलसी ड्रॉप की। वाव, इमॅजिन करिये बघा, तुळशी ड्रॉपने काय होतं, थर्माकोल बनवतोय। म्हणजे हे तर फक्त तुम्हाला मी सॅम्पल शो करून राहिलोय। जेव्हा हे प्रोडक्ट्स तुमच्या हातात येतील, तुम्ही याचे डेमो बघता, तुम्ही कंझ्युम करायला लागता, त्यावेळेस तुम्हाला कळेल की तुमच्या बॉडीमध्ये किती जबरदस्त इम्पॅक्ट होऊ शकतो। त्यानंतर जर पाहिलं तर आमच्या अशा शॉपीज असतात, आमच्या ओव्हरऑल बघितलं तर 150+ शॉपीज आहेत, ऑनलाईन आणि ऑफलाईन ऑल ओव्हर इंडियामध्ये आम्ही डिलिव्हरी करतो। त्यानंतर जर पाहिलं तर आमच्या सर्व्हिसेसमध्ये जर बघितलं तर आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि पंचकर्मा सेंटर आमच्या डॉक्टरची टीम आहे। त्यानंतर जर बघितलं तर आम्ही वेगवेगळे कॅम्प्स असतात, ओपीडी असतात, हे चेकअप कॅम्प असतात। त्यानंतर आम्ही जे सप्लिमेंट त्याच्यासोबत आयुर्वेदिक मेडिसिन जे रिकमेंड करतो लोकांना, तर डॉक्टरच्या कन्सल्टेशनने लोकांना रिकमेंड करतो। त्यानंतर म्हणतात ना, चांगले रिझल्ट येण्यासाठी चांगला आहार गरजेचा आहे, त्यासोबत चांगली एक्सरसाइज पण गरजेची आहे। तर एक्सरसाइज जर चांगली झाली तर झोप पण चांगली येऊ शकते, जर राईट डाएट असेल तर। आणि त्याच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट सकाळी मॉर्निंगला 5:30 ते 6:30 पसीना बहाव मंजुल को अपनाओ फिट मंत्र आमचा एक सेशन चालतो, फ्री ऑफ कॉस्ट। तुमच्या घरातून तुम्ही मोबाईल लावून पाहू शकतात, कुठलाही चार्ज देण्याची गरज नाहीये। आणि त्यासोबत आणखीन अर्धा तास एक्स्ट्रा नॉलेज सेशन असतं। आणि त्याच्यासोबत जर पाहिलं तर जे तुम्हाला आता मी प्रोडक्ट दाखवलेत, रिझल्ट दाखवलेत कॉम्बिनेशन सप्लिमेंट्सचे, त्याच्यावर आमच्याकडे जर बघितलं तर शेकडो हजारो लोकांचे रिझल्ट भेटतील। काही मी सॅम्पल तुम्हाला दाखवतो, रीड नाही करू शकत पण तुम्ही पाहू शकताय। बघा, शुगर रिझल्ट्स आहेत वेगळे वेगळे, अपेंडिक्स रिझल्ट, एअर रिझल्ट्स, चरबीच्या गाठी, गर्भाशयातील गाठी, किडनीचे इश्यू। त्यानंतर नेक्स्ट जर पाहिलं आपण तर वेगळे वेगळे कोड्स रिलेटेड, स्किन रिलेटेड, त्यानंतर वांग पिंपल रिलेटेड रिझल्ट्स आहेत आमच्याकडे। त्यानंतर जर बघितलं तर पॅरासिस्ट रिझल्ट आहेत। त्यानंतर नेक्स्ट जर पाहिलं तर माउथचे रिझल्ट आहेत, ब्रेथचे रिझल्ट असतील, शारीरिक व मानसिक क्षमतेत वाढ। त्यानंतर आणखीन पुन्हा पाहिलं तर आपले हेअरमधले रिझल्ट्स असतील। हे बघा रिपोर्ट्स आहेत आपले, थायरॉइडचे बिफोर आफ्टरचे रिपोर्ट दिसत आहेत, स्किन हेअरचे रिझल्ट तुम्हाला दिसत आहेत। त्यानंतर वेट ग्रो, वेट गेन, वेट लॉसचे आपल्यासोबत रिझल्ट दिसत आहेत तुमच्यासमोर, पाहताय तुम्ही सगळेजण। येस सर. वेळ नाही आपल्याला बोलायला, कमीत कमी वेळेत, कारण की तुमचे पण पेशंट मॅटर करतात, तुम्ही पण नवीन गेस्ट आहेत आमच्यासाठी ना, कारण की वेळ नाही, रीलची दुनिया आहे। आणि मला तुम्ही आता अर्धाच झाला ऐकताय, बोर झाला असताना बोर नका होऊ। जर हेल्थ वेल्थ हॅपीनेस पाहिजे असेल तुम्हाला तर, कारण की तुमच्या मित्रांनी नातेवाईक तुम्हाला कोणाला बोलवलं असेल ना, पण मला असं वाटतं थोडंसं चार्ज व्हा। 3 तासाचा पिक्चर पाहतात ना, धुरंधर तर 4 तास पाहिला होता। मला वाटतं हा जिंदगीतला 1 तास पिक्चर पहा, लाईफ बदलले असेल, येईपर्यंत तुम्हाला थांबणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला बिझनेस पूर्ण समजू शकतो।
असे वेगळे वेगळे रिझल्ट्स आहेत आमच्याकडे, शेकडो हजारो हॅबिट्सवर, बॅड ॲडिक्शनवरती रिझल्ट्स आहेत आमच्याकडे. त्यानंतर आम्ही शेतीचे रिझल्ट्स येतं, सगळ्या वेगळ्या वेगळ्या क्रॉपवर शेतकरी लोक शेतीत कामं करतात. त्यानंतर जर बघितलं तर असे हजारो रिझल्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर सनेज यशाचा युट्यूब चॅनलवर गेलात तर हजारो लोकांचे वेगळ्या वेगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन त्यांना भेटलेत, असे रिझल्ट तुम्हाला पाहायला भेटतील. आणि त्याच्यासोबत जर बघितलं तर प्रोडक्टचं डिस्क्लेमर आहे, तुम्हाला चांगले रिझल्ट येण्यासाठी प्रोडक्ट करेक्टली वापरावं लागतील. त्यानंतर हेल्दी डाएट, एक्सरसाइज, प्रॉपर स्लीप, पॉझिटिव्ह माइंडसेट, आणि त्यानंतर रेग्युलरली प्रोडक्ट घेणं गरजेचं आहे. आणि रिझल्ट जे डिपेंड असतात बॉडी रिस्पॉन्स, लाईफस्टाईल आणि कन्सिस्टन्सी. आणि त्यानंतर राईट युजेस प्लस राईट लाईफस्टाईल इज इक्वल टू बेस्ट रिझल्ट्स. जे मी तुम्हाला प्रोडक्ट सांगितलेत, त्यानंतर तुम्हाला काही इश्यूज असतील तर इश्यूवर आमचे प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकतात, इश्यू सॉर्ट आउट करण्यासाठी आणि इश्यू न होण्यासाठी पण. त्यानंतर जर बघितलं तर हे प्रोडक्ट परचेस करायचे असतील तुम्हाला तर तुम्ही कॉन्टॅक्ट केलं पाहिजे सनेज, ज्या व्यक्तीने तुम्हाला इथे इन्व्हाइट केलंय तो सनेजचा ऑथराइज डिस्ट्रीब्युटर आहे, त्याच व्यक्तीला तुम्ही कॉन्टॅक्ट करून हे प्रोडक्ट MRP प्राइसमध्ये परचेस करू शकतात. त्याच्यामध्ये होऊ शकतं तुम्हाला 2, 3, 4, 5% तो डिस्काउंट पॉसिबल झाला तो व्यक्ती देऊ शकतो. ॲज अ कंझ्युमर म्हणून तुम्हाला कुठलेही प्रोडक्ट्स तुम्ही घेऊ शकतात ज्यांनी इन्व्हाइट केलंय त्यांच्याकडून. जर तुम्हाला असं वाटतंय की ओके मला वेल्थ पाहिजे, पैसे पाहिजेत, मला लाईफस्टाईल मिळवायचे मला, तर आमचं नेक्स्ट सोल्युशन आहे काय आहे, वेल्थ, हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस. आता हेल्थ बद्दल बोललो ना, ही हेल्थ मिळवणं आणि हेल्थमध्ये पैसा जनरेट करणं. काही लोकांना कोरोना झाल्यानंतर काही लोकांनी पैसे खर्च केले, पण काही लोकांनी कमवले, काही लोकांनी कपडे विकले, काही लोकांनी घातले. मग आता जर पाहिजे, तुम्हाला जर पाहिजे असेल तर एवढं मोठं मार्केट आहे, मार्केटमध्ये एवढे प्रॉब्लेम्स आहेत आणि तुम्हाला वाटतं तुमच्या घरी पैसा यायला पाहिजे, तर आमचं मिशन आहे वेल्थ. कारण की मला इथले प्रोडक्ट्स आवडले, माझ्या घरी हेल्थचे इश्यू होते आणि मला कळलं सोसायटीला यायचे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणून मी म्हणलं चलो पैसा पण कमवूया. आणि वेल्थमध्ये आपली ही ड्रीम लाईफ असते. बघा स्क्रीनवर इमेज दिसते तुम्हाला, ड्रीम घर असावं, कार असावं, लोन नसावं, फायनान्शियल फ्रीडम असावं, फॉरेन टूरला जावं, मुलांचं शिक्षण चांगलं व्हावं, मान सन्मान भेटावा, चांगली हॅप्पी फॅमिली असावी आणि काहीतरी पाठीमागं चांगलं सोडून जावं. मग याच्यासाठी लोकांच्या अडचणी सॉल्व्ह केल्या पाहिजेत, प्रॉब्लेम दूर केले पाहिजेत. तर मग याच्यासोबत जर बघितलं, जर तुम्हाला वाटतं की तुम्हाला लक्झरी लाईफस्टाईल जगायची, पण आजकाल बघितलं तर काय इश्यू आहेत लोकांना, लिमिटेड इन्कम आहे, त्यानंतर डेली कॉस्ट वाढू राहिले, खर्च वाढू राहिला, एज्युकेशनचा, हॉस्पिटलचा, महागाई वाढू राहिली आहे, त्यानंतर EMI, लोन, क्रेडिट कार्डचं प्रॉब्लेम आहे, फॅमिलीची जबाबदारी येऊ राहिली आहे, त्याच्यामध्ये मेंटल, फिजिकल रिलेशनशिपचे इश्यू तयार होऊ राहिलेत. आणि जर हे इश्यू तुमच्या लाईफमध्ये चॅलेंजेस असतील, पगार वाढत नाही, कॉम्पिटिशन आलंय, जॉब कधी जाऊ शकतो याच्या जमान्यामध्ये, तर इथं तुम्हाला अनलिमिटेड इन्कम, कॉम्प्रोमाइज करावं लागणार नाही, स्वप्न फुलफिल करू शकतात, लिडरशिप ॲटिट्यूड डेव्हलप होऊ शकतो, टाइम फ्रीडम भेटू शकतं आणि चांगल्या सक्सेसफुल लोकांचं असोसिएशन भेटू शकतं. जर तुम्हाला वाटतंय की बाबा खरंच मला ही लाईफस्टाईल सुधारायची, हा प्रॉब्लेम आहे, याचं पण सोल्युशन आमच्याकडे, याच्यासाठी तुम्ही हा बिझनेस प्लॅन अंडरस्टँड करून घ्या. कसा बिझनेस प्लॅन आहे ज्याच्यातून तुमचे पैसे जनरेट होऊ शकतात तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर तुम्ही तरुण आहात, 18, 19, 20, 22, 23, 25 वर्ष वय, आईवडील शिक्षण देतात, पण शेवटी तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन स्वतःलाच पैसे कमवायचे. मग जर तरुण मुलांना आज जर बघितलं तर अनएम्प्लॉयमेंट आहे, कॉम्पिटिशन वाढलंय, AIचा जमाना आहे, जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी कमी झाल्यात, फायनान्शियल इन्सिक्युरिटी आहे, त्यानंतर स्किल नाही आहेत कारण की सोशल मीडियावर वेळ घातलाय भरपूर, त्यानंतर सोशल मीडियाचा प्रेशर आहे, मेंटल स्ट्रेस आहे, इंद्रिय कंट्रोल होत नाहीये, फिजिकल फिटनेसचे प्रॉब्लेम आहेत. आणि आता सध्याला तुम्हाला मार्केटमध्ये पडायचे तर कुठंतरी प्रोडक्ट बनावं लागेल, विकावं लागेल किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं लागतील. आणि जर आई वडिलांनी जॉब बिझनेस नाही केला कधीच आणि तुम्ही पहिल्यांदाच लाईफमध्ये आला बाहेर, तर फार कॉम्पिटिशन मार्केटमध्ये येतात. आणि जर तुम्ही तरुण वयात असताल, तुमचं वय जवळपास यूथ असताना तुम्ही, आणि तुम्हाला वाटतं की कुठलं करिअर चूज करू, तर तुमच्यासाठी इथं लाईफस्टाईल भेटू शकते, पर्सनल डेव्हलपमेंट, त्यानंतर एक बिझनेसमॅन बनायला चान्स असेल, गायडन्स तुम्हाला भेटन, सोशल मीडिया ब्रँडिंग होऊ शकतं आणि टाइम फ्रीडम आणि मनी फ्रीडम तुम्हाला भेटू शकतं. लक्झरी लाईफ तुम्ही जगू शकता. तुम्हाला जे आयफोन पाहिजे, कपडे चांगले पाहिजेत, पॉकेट मनी पाहिजे, एक्स्ट्रा मनी पाहिजे, बाईक पाहिजे, ही लाईफस्टाईल तुम्हाला बिझनेसमधून भेटू शकते जर ह्या बिझनेसचा हेल्थ पार्ट प्रमोट केला तर. नेक्स्ट टॉपिक आहे आपला वुमन एम्पॉवरमेंट. वुमन एम्पॉवरमेंटमध्ये बघितलं तर चॅलेंजेस काय येतं, भरपूर चॅलेंजेस येतं. इक्वालिटी नाही आहे, बॅलन्स होत नाही, ट्रेस आहे, आयडेंटिटी बनवायची आहे, सपोर्ट नाही आहे, मुलं, परिवार, फॅमिली सगळं सांभाळावं लागतंय. आणि जर तुम्हाला वाटतं की तुमची आयडेंटिटी क्रिएट करायची आहे तर तुम्हाला फायनान्शियल इंडिपेंडंट व्हायचं, रिस्पेक्ट पाहिजे,
वर्कची फ्लेक्झिबिलिटी पाहिजे, तर तुमचा संसार मुलं सांभाळता सांभाळता तुम्ही हा बिझनेस वर्क फ्रॉम होम सुरू करू शकतात आणि आयडेंटिटी करू शकतात. आमच्याकडे आज शेकडो महिला आहेत ज्यांनी फॅमिली मुलं सांभाळून स्वतःची लाईफ बॅलन्स करून आज स्वतःची टॉपेस्ट लाईफ जगून राहिल्यात. जर तुम्हाला पण वाटत असेल तर तुम्ही हा बिझनेस अंडरस्टँड करू शकतात, तुम्ही या बिझनेसमध्ये सुरू करू शकतात. मग चला आता वेल्थ कशी भेटती, ह्या बिझनेसमध्ये मनी जनरेट कसा होणार आहे. तर आमचं प्रेझेंटेशनचं नाव आहे CEO कंझ्युमर एम्पॉवरमेंट ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे कंझ्युमर आहे तोच एम्पॉवर कसा होऊ शकतो याच्यावर मी टॉक करणार आहे. मग बिझनेस सोपा आहे. बिझनेस स्टार्ट करण्यासाठी काही तुम्हाला इथं पैसे लागत नाही. तुमचा एक फ्री ऑफ कॉस्ट ID रजिस्टर होतो. त्यानंतर एक्झाम्पल आमच्याकडे इथं तुम्ही जे रुपीज देता त्याचे PV कन्वर्ट होतात. मग एक PV जवळपास 1.5 ते 2 रुपये त्याची कॉस्ट आहे. जर तुम्ही इथं 2,500 PVचं मटेरियल खरेदी केलं तर ॲव्हरेज तुम्हाला 5,000 रुपये लागतील आणि या 5,000 रुपयामध्ये जवळपास तुम्हाला 7,350चा बेनिफिट होणार. म्हणजे जवळपास जी गोष्ट तुम्हाला 1,000 रुपयाला पडणार आहे तीच गोष्ट तुम्हाला इथं 500 रुपयापर्यंत पडू शकते, 500 ते 600 रुपयापर्यंत. म्हणजे फक्त 5,000 रुपयाचं जर तुम्ही इथं प्रोडक्ट परचेस केले तर तुम्हाला इथं डिस्ट्रीब्युटरशिप भेटते. हा पहिला ऑप्शन. आता आपण इथं डिसाईड करणार आहोत की आपल्याला 2,500 PVवर प्लॅन दाखवायचा का 5,000 दाखवायचा आहे. पुढे डिस्कशनमध्ये फायनल होणार आहे. पण जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्हाला डिस्ट्रीब्युटर बनण्यासाठी मिनिमम 2,500 PVचं ऑर्डर प्लेस झाली पाहिजे वन टाईममध्ये, तर तुम्ही डिस्ट्रीब्युटर बनू शकतात. त्यानंतर जर नेक्स्ट बघितलं तर मग हा बिझनेस स्टार्ट कसा करायचा. रजिस्ट्रेशन करण्यासाठी पैसे लागत नाही. ID फ्री ऑफ कॉस्ट रजिस्टर असतो. PVची व्हॅल्यू एक PVची 1.5 ते 2 रुपये आहे. जसं रुपीज डॉलरमध्ये कन्वर्ट होतात तसं इथं रुपीज PV मध्ये कन्वर्ट होतात. मग इथं डिस्ट्रीब्युटर बनण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 5,000 PVची ऑर्डर प्लेस करावी लागेल आणि 5,000 PV साठी तुम्हाला 10,000 आणि 10,000 मध्ये जवळपास तुम्हाला 14,700चा बेनिफिट भेटतो. म्हणजे वेगवेगळे तुमच्या बँक अकाउंट 200 रुपये येतात, फ्री प्रोडक्ट, रिटेल प्रॉफिट, असं सगळं मिळून ॲव्हरेज 50% म्हणजे जे प्रोडक्ट 100 रुपयाला जाणार आहे 100 रुपयाचं प्रोडक्ट तुम्हाला किती रुपयाला भेटू शकतं, 500-600ला. आणि जे प्रोडक्ट्स तुम्हाला 1,000 रुपयाला जाणार आहे ते प्रोडक्ट 500-600ला भेटू शकतं. म्हणजे इथं वेल्थ क्रिएट कोण करू शकतो, पैसे जनरेट कोण करू शकतो, पैसे सेव्ह कोण करू शकतो, जो डिस्ट्रीब्युटर बनू शकतो. आणि त्याच्यासाठी कंडिशन आहे मिनिमम 5,000 PVची ऑर्डर तुमची प्लेस झाली पाहिजे एका टायमिंगमध्ये. नेक्स्ट मग डिस्ट्रीब्युटर बेनिफिट काय आहेत. त्याच्यासाठी डिस्काउंट, फ्री प्रोडक्ट, कॅशबॅक आणि गिफ्ट आणि कन्सिस्टन्सी ऑफर असतात. जर तुम्ही इथं डिस्ट्रीब्युटर झाले आणि प्रत्येक महिन्याला 5,000 रुपयाची खरेदी केली तुम्ही 4 महिने, तर 5व्या इनवाइसला 5व्या महिन्यामध्ये तुम्हाला 5,000 रुपयाचे फ्री प्रोडक्ट्स भेटतात. फ्री प्रोडक्ट्स. आणि जेव्हा तुम्ही प्रत्येक महिन्याला 5,000ची खरेदी करणार तेव्हा तुम्हाला 2,000 रुपयाचे एक्स्ट्रा बेनिफिट भेटेल आणि 5व्या महिन्यात 5,000चा बेनिफिट भेटेल. मागच्या जवळपास 5.5 वर्षापासून मी हा फायदा उचलू राहिलोय. प्रत्येक 5 महिन्यात मला फ्री प्रोडक्ट भेटतात आणि हा चान्स तुम्हाला पण आहे. हे डीमार्ट, अमेझॉन, ब्लिंकिट, झोमॅटो कोणी देत नाही, कुठलं मेडिकल देत नाही, कुठलं ॲग्रिकल्चर शॉप देत नाही. बरोबर आहे. मग इथं कंझ्युमर एम्पॉवरमेंट म्हणजे काय होईल, लोक जुने दुकानं सोडून नवीन दुकानात शिफ्ट होतात. मग तुम्ही या दुकानात शिफ्ट व्हा. नेक्स्ट पाहिलं तर मग याची पॉवर काय, याच्यामुळे काय होतं, प्राइस रेशो डाऊन होतो. मग 45ची साबण तुम्हाला 18ला पडती, 800ची टूथपेस्ट 32ला भेटती. मग असे करत करत या प्राइस रेशो डाऊन होतो आणि ते कंपॅरिझन चार्ट आहे बघा ट्रॅडिशनल मार्केटचा आणि सनेजचा. आपण सगळे नाही पाहणार पण टूथपेस्ट बघा 76 रुपयाची आहे, सनेजची 59ची आहे आणि ऑफर्स जर सगळ्या कॅल्क्युलेट झाल्या तर 32 रुपयापर्यंत पडते. त्यानंतर आपण दुसरं उदाहरण घेऊया, साबण 65, 42, 20. त्याच्यानंतर नेक्स्ट एक चहाचं उदाहरण घेऊया आपण. चहा 120 रुपयाला आहे, आपला 100ला आहे, ऑफरमध्ये 46ला होतो. मग अशा रेग्युलर नीडच्या गोष्टी खाली बघा 1,599ला आहेत मार्केट प्राइसमध्ये आणि सनेज किती रुपयाला पडते, तिथं 12,266 झालंय पण 2,266 रुपयापर्यंत जाते. म्हणजे इमेजिन करा प्रत्येक महिन्याच्या रेग्युलर नीडच्या ऑर्डर मध्ये पण जवळपास 1,000 रुपये सेव्ह होतात. मग मला सांगा प्रोडक्टची जर क्वालिटी आहे, प्रोडक्टचे रिझल्ट्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं प्राइस, जर प्राइस राईट असेल तर माणूस रेग्युलर प्रोडक्ट यूज करू शकतो. बरोबर आहे. येस. राईट. त्यानंतर मग हे मॉड्यूल कसं चालतं, हे प्रोडक्ट एवढे स्वस्त कसे पडतात, इथं पैसे जनरेट कसे होतात, त्यासाठी ट्रॅडिशनल व्हर्सेस डायरेक्ट सेलिंग बिझनेस मॉड्यूल आहे. एक असतो मॅन्युफॅक्चरिंग, एक असतो कस्टमर. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जे माल निघतो बाहेर तो कुठे येतो, स्टॉकीज, डिस्ट्रीब्युटर, डीलर, होलसेलर आणि रिटेलर. हे समजलं तर तुम्हाला बिझनेस प्लॅन समजेल. आणि मग याच्यामध्ये एक असते ॲडव्हर्टाईज आणि यांच्या चेनमध्ये जवळपास 60% पैसे वाटले जातात.
म्हणजे प्रोडक्टची क्वालिटी, पॅकिंग, मॅन्युफॅक्चरिंग ती फायनल होती, मग ती प्राइस वाढते का? 400चं प्रोडक्ट 1000ला का जातं? 40चं प्रोडक्ट 100ला का जातं? 4 रुपयाचं प्रोडक्ट 10ला का जातं? कारण की मधली चेन ते पैसे घेते, आणि या मधल्या चेनमुळे मोठं कोण होतंय? प्रोडक्ट बनवणारा आणि प्रोडक्ट विकणारा आणि ऍडव्हर्टाईज करणारा. मग 1940 मध्ये एक मॉड्यूल आलं जे अप्रूव्ह झालं, वर्ल्ड वाईड अप्रूव्ह आहे. ते म्हणतात सेम मॉड्यूल आहे, फक्त मधल्या लोकांना बायपास केलं जाणार. ते 60% पैसे कुणाला दिले जाणार? ते 60% पैसे दिले जाणार मधल्या डिस्ट्रीब्युटर आणि कंझ्युमरला. म्हणून तुम्हाला इथले प्रोडक्ट्स परवडतील. आणि हे जो प्रोजेक्ट आहे गव्हर्नमेंट अप्रूव्ड बिझनेस मॉड्यूल आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटने याला अप्रूव्ह केलंय. याच्यासोबत इंडियन डायरेक्ट सेलिंगचा सेल जर बघितला तर आता सध्याला जर 2022-23 पर्यंत 21,282 करोड होता, आणि त्याचं एक्सपेक्टेशन बघितलं तर 2030 पर्यंत तो 63,050 करोडला टच करणार आहे. या बिझनेसमध्ये टोटल 11 प्रकारचे इन्कम आहेत. एक इन्कम कॅशने येतं आणि एक इन्कम तुमची 10 इन्कम तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात. याच्यामध्ये पहिला बेनिफिट, तुम्ही प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटर म्हणून युजर बनलात. तुम्ही जर डिस्ट्रीब्युटर बनला 5,000 PV ची ऑर्डर मारून, तुम्ही डिस्ट्रीब्युटर बनलात, किंवा 2,500 PV ची ऑर्डर मारून तुम्ही डिस्ट्रीब्युटर बनलात, किंवा 5,000 PV ची ऑर्डर मारून तुम्ही डिस्ट्रीब्युटर बनलात, तर तुम्हाला जवळपास 60% बेनिफिट भेटतो. म्हणजे 100चं प्रोडक्ट 40 रुपयाला, 1000चे प्रोडक्ट 400 रुपयाला. पहिला बेनिफिट. मग हे लोक जर प्रोडक्टचे ऍडव्हर्टाईज करतात, रिटेलिंग करतात, तर मग यांना जर लाज लज्जा वाटत नसेल तर मला वाटतं मी पण रिटेल, मी पण सेल करू शकलो पाहिजे. दुसरं मॉड्यूल आहे दुकानासारखं. तुम्ही तुमच्या घरातून हे प्रोडक्ट शेअर करू शकतात, विकू शकतात, रिटेल करू शकतात, लोकांचे हेल्थचे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करू शकतात, आणि त्याच्यावरती जवळपास तुम्हाला 50% बेनिफिट भेटतो. याच्यासाठी दुकान टाकण्याची गरज नाही. नेक्स्ट थर्ड बेनिफिट आहे आमच्याकडे. तुम्ही जर या बिझनेसमध्ये एक फ्रँचायझी मोडून नेटवर्क क्रिएट केलं, तुम्ही इथं या बिझनेसमध्ये 2,500 PV बिझनेसला सुरुवात केली, एका व्यक्तीला 2,500 PV आणलं, सेम बेनिफिट त्या व्यक्तीला भेटतील, पण तुम्हाला भेटन जवळपास डायरेक्ट सेल बोनस नियर अबाउट 500 रुपये. आणि आपल्या प्लॅनचे सगळे इन्कमच्या कंडिशन तुम्ही इन्कम घेत असाल तर ते इन्कम जवळपास 800 ते 1,000 रुपये भेटतं. आणि इथं जर तुम्ही 5,000 PV डिस्ट्रीब्युटर, जर तुम्ही इथं डिस्ट्रीब्युटर बनलात 5,000 PV आणि तुम्हाला हे 5,000 PVचे सगळे बेनिफिट भेटतात, तुम्ही खाली एका व्यक्तीला 5,000 PV ऍड केलं, त्याला हे सगळे बेनिफिट भेटतील. पण तुम्ही त्यांना फ्रँचायझी दिली, तुम्ही त्यांना डिस्ट्रीब्युटर बनवलं, म्हणून तुम्हाला 1,000 रुपये भेटतात, एकच इन्कम. आणि टोटल इन्कम कॅल्क्युलेशन झाले, सगळे इन्कम मध्ये तुम्ही बसला असताल तर 1,600 ते 2,000 रुपये इन्कम तुम्हाला एका व्यक्तीच्या ऑर्डरवर भेटू शकतं. वेल्थ. आणि असं करत करत ए व्यक्तीने 2,500 PV 500, बी व्यक्तीने 2,500 PV, सी व्यक्तीने 2,500 PV, असं करत करत जर दुकानदार हजारो कस्टमर बनवू शकतो तर आपण पण बनवू शकतो. असं 4 लोकांचे मिळून नियर अबाउट 2,000 रुपये भेटणार. आणि सगळे इन्कम कॅल्क्युलेशन केले तर जवळपास किती रुपये भेटतात? 3,200 ते 4,000 रुपये इन्कम भेटतं. आणि इथंच हे जसं फ्रँचायझी देतात ना, कोण फ्रँचायझी देतं? वेगळे वेगळे ब्रँड फ्रँचायझी देतात. तसे आपल्याला फ्रँचायझी, ज्यांना जॉईन करणं नाही, चेन बनवणं नाही, लोकांना ऑपॉर्च्युनिटी देणं, त्यांना फ्रँचायझी करणं, मग त्या फ्रँचायझी मधून होणारा टर्नओव्हरवर तुम्हाला प्रॉफिट भेटतात. नेक्स्ट पार्ट जर बघितला तर इथं 5,000 PV व्यक्तीला तुम्ही ऍड केलं, सेम बेनिफिट सगळे भेटतील, पण तुम्हाला 1,000 चेक भेटन, डायरेक्ट सेल बोनस, दुसरा, तिसरा, चौथा, असे 4 लोकांचे मिळून जर बघितलं तर नियर अबाउट तुमचं डायरेक्ट सेल बोनसचं इन्कम होतं 4,000. आणि बाकी सगळे इन्कम कॅल्क्युलेट झाले तर ते इन्कम होतं 6,400 ते 8,000 रुपयाचं. इमॅजिन करा, ज्याला तुम्ही देताय त्याला सगळे 40-50% फायदे भेटू राहिलेत. मग ते प्रोडक्ट भारी आहे, प्रोडक्ट स्वस्त आहे, तर तो फ्रँचायझी घेणं, तो ऍड होणं बिझनेसला फार सोपं आहे. आणि मग नेटवर्क तयार होऊ शकतं. पुन्हा फ्रँचायझी मॉड्यूल. मग टीम बिल्डिंग इन्कम. तुम्ही टीम बनवलंय, पण टीम थ्रू टीम जर बनली तर काय भेटतं बाबा? जसं 1, 2, 3, 4 इथं सगळ्या अँगलनी पैसे भेटतात. पण समजा इथं 4 लोकांनी एक्झाम्पलसाठी 4x4च्या प्लॅनला समजून घेतला आपण, तर तुम्ही इथं 2,500 PV 4 लोक बिझनेसमध्ये आणले, तुमचं इन्कम 4,000 होतं. खाली सेकंड लेवलला तुम्ही नाही आणले, सेकंड लेवलचे व्यक्तींनी लोक आणलेत, पण तरी पण 6,400 इन्कम वर्षा लेवलला भेटतं, यूला भेटतं. त्यानंतर खाली करत करत जर खाली गेले, खाली नेटवर्क वाढत गेलं तुमचं, ऑर्डर करत गेले, लोक प्रोडक्ट वापरत गेले, तर 25,600 चेक भेटतो. आणि त्यानंतर खाली नेटवर्क शिफ्ट झालं तर तुम्हाला जवळपास 1,02,000 चेक. असं करत करत महिन्याचा चेक तुमचा जवळपास 4,09,600 जाऊ शकतो, फक्त लोकांनी रेग्युलर
किती रुपयाचे प्रोडक्ट खरेदी केले तर एक 5,000 रुपयाचे प्रोडक्ट खरेदी केले वापरण्यासाठी किंवा सेल करण्यासाठी तरी महिना 4 लाख. म्हणजे आपण दुकान बदललं आणि लोकांना दुकान बदलायला लावलं तरी 4 लाख सोडा, महिना 1,00,000 2 लाख गेला तर कुठं काही प्रॉब्लेम आहे का? लक्षात ठेवा, आपलं मिशन आहे हेल्थ आणि नंतर आहे वेल्थ. Wealth. आपण वेल्थवर चर्चा करू राहिलो. येस सर. आणि इथं जर ह्या वेनी आपण अंडरस्टँड केलं टीम बिल्डिंग मध्ये, समजा इथं ABCD एका वेळेस नाही, कसे पण 5,000 PV बिझनेस मध्ये आले तर 8,000 रुपये चेक भेटतो. आणि जर त्यांच्या खाली नेटवर्क झालं, त्यांच्या खाली बिझनेस झाला तर जवळपास आपल्याला चेक भेटतो 12,800 रुपयाचा यू माणसांना. त्यांच्या खालचे सगळे बेनिफिट भेटतील. असं नाही कसं 4च्या खाली 8च हो 16च हो असं काही नाहीये. कसं झालं, कोणी केलं कोणी नाही केलं, टर्नओव्हर कॅल्क्युलेट होणार आहे. हे फक्त मी एक्झाम्पल समजवतोय. त्यानंतर थर्ड लेवलला इन्कम होणार आहे 51,200 कुणाचा? यूचा. फोर्थ लेवलला इन्कम होणार आहे किती? 2,04,000. आणि फिफ्थ लेवलला इन्कम होणार आहे जवळपास 8,19,000. 50% झाला तरी 4,000. म्हणजे 5,000 PV जर लोक ऍड झाले तर 10,000ची ऑर्डर खरेदी पडली तर, आणि टोटल इन्कम होतो 10 लाख किती हजार रुपये? 88,000. असा इन्कम मंथली पण येऊ शकतो, असा इन्कम 2-3 महिन्यात पण येऊ शकतो. आणि मग हे स्ट्रक्चर असं सेट होऊ शकतं, नेटवर्क क्रिएट होऊ शकतं. जसं की फ्रँचायझी मॉड्यूल, येवले चहा, हॉटेल, मिसळ, स्कूल, विठ्ठल कामत, क्लासेस, लॅब, डॉमिनोज पिझ्झा, पेट्रोल पंप, मॉल यांनी जे फ्रँचायझी देतात ना, त्या तिथं कुठं काही पण धंदा आला त्यांना रॉयल्टी भेटते, पर्सेंटेज भेटतात. तिथं मान्य आहे तुम्हाला? येस. तसं आपण टीम बनवली, टीम खाली टीम बनली गेली तरी पण आपल्या टर्नओव्हर आपल्याला 9 ते 12% इन्कम भेटतं. म्हणजे इमॅजिन करा, तुमचा सेल 10 लाखात झाला तर 1 लाखाचं इन्कम, 1 लाखात झाला 10 लाखाचं इन्कम, 10 कोटीत झाला 1 करोडचं इन्कम, आणि 100 कोटी झाला 1,000 करोडचा बिझनेस झाला तर 100 कोटी इन्कम जनरेट होऊ शकतं. मी आकडे पुढे प्रूव्हन करून दाखवणार तुम्हाला. आणि हे असं फ्रँचायझी मॉडेलचे आपल्याला बेनिफिट भेटू शकतात. मग बघा ना, जे प्रोडक्ट्स मी तुम्हाला दाखवले त्याच प्रोडक्टच्या मार्केटमधून पतंजली 40,000 कोटीपर्यंत गेली. त्यानंतर डाबल 12,000, बैजनाथ 700 कोटी, त्यानंतर हिंदुस्तान लिव्हर 60,000 कोटी, ITC 73,000 करोडचा बिझनेस जनरेट केला. मग यांना जर बिझनेस दिसतो तर आपल्याला का नाही दिसत? मग आपल्या छोट्या छोट्या प्रोडक्टमध्ये लाखो रुपयाचे टर्नओव्हर आहे. एक साबणचा विचार करा, तुमच्या नेटवर्कमध्ये 1 लाख लोकांनी फक्त साबण बदलली, डव सोडून लाईफ बॉय बदलून आपली वापरायला लागले, तरी पण महिना 4,20,000 भेटू शकतो. असे वेगवेगळ्या प्रोडक्टचे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर सगळ्यात मोठा जो मी टॉप डिशेस, टॉप प्रॉब्लेम हेल्थचे विषय सांगितले ना तुम्हाला, 15 डिशेसचं टेंटेटिव्ह आकडा काढलाय. वर्षाला 10 लाख कोटी, वर्षाला किती? 10 लाख कोटीचा टर्नओव्हर होतो. म्हणजे इमॅजिन करा, मेडिकल क्षेत्रामध्ये, हॉस्पिटल क्षेत्रामध्ये, न्यूट्रिशन क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठा स्कोप असणार इथून पुढल्या काळात. येस सर. म्हणून मला वाटतं हेल्थ नंतर वेल्थ मॅटर करते. तुम्ही जरी नाही केलं, तुम्ही जरी नाही लोकांना रिकमेंड केले, तर ऑलरेडी एवढे प्रॉब्लेम्स येणार आहेत वर्षाला. एवढ्या लेवलला इंडियात टर्नओव्हर होऊ राहिलाय आणि एवढा होणारच आहे. आणि त्यानंतर जर बघितलं तर प्रोडक्ट वापरले तरी पैसे, विकले तरी पैसे, एका व्यक्तीला बिझनेसमध्ये ऍड केलं तरी पैसे, आणि तुमच्या याच्यातून टीम बनवली तरी पण पैसे. आणि मला वाटतं ही महाराष्ट्रातली नंबर 1 इंडियातली फास्टेस्ट ग्रोईंग कंपनी आहे. इंडिया सोडा, जगात सुद्धा कुणाकडे ह्या वेनी प्रेझेंटेशन, ह्या वेनी सोल्युशन नाही आहेत. ऍग्री आहे सगळ्यांना? येस सर. Yes, sir. येस येस. त्यानंतर आहे पेआउट्स. आपले जे पेआउट्स भेटतात महिन्याच्या 2 तारीख ते मंथ एंड पर्यंत असतं. आपले पेमेंटचे एस्टिमेट 4 तारखेला येतो, 7 तारखेला पेमेंट जमा होतं. ही शॉर्ट पेमेंट स्लिप आहे. त्यानंतर तुम्हाला एक ID पासवर्ड भेटतो, त्याचा हा डॅशबोर्ड आहे. प्रत्येक प्रोडक्टचं तुम्हाला GST इनवाइस भेटतं. आणि त्यानंतर आपल्याकडे वेगळे वेगळे रँक रिकग्नायझेशन आहेत. जसं दुकानाच्या फ्रँचायझी असतात ना, तसे आपल्या इथं वेगळ्या वेगळ्या फ्रँचायझी बेस आपण इन्कम घेऊ शकतो, जसं की असं ज्या रँक्स. त्यानंतर जर बघितलं तर आपल्याकडे चार्ट आहेत. चार्टमध्ये जर बघितलं तर 50,000पासून तर 1 करोड, 10 करोड आणि 100 करोड पर्यंत आपल्याकडे इन्कम घेण्यासाठी क्लब रेडी आहेत. तुमचं इन्कम इथं सेंचुरियन म्हणजे 100 करोड रुपये तुम्ही या बिझनेस प्लॅन मध्ये अर्निंग करू शकतात. आवडेल का तुम्हाला वेल्थ कमवायला? येस सर. लोगों को हेल्थ देंगे तो आपको वेल्थ पक्का मिलेगी. आणि त्यानंतर सपोर्ट करतो तुम्हाला आपलं ESS आहे, इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम, ज्याचे फाउंडर आहेत मिस्टर डॉक्टर अशोक तोडमल सर. आणि सनेज आणि ESSI तुम्हाला टूल देतं. काही सनेज तुम्हाला टूल देतं, काही ESSI टूल देतं. मग तुम्ही एकट्या नाही येतं. जसं सपोर्ट केला जातो, लहान मुलांना चाइल्ड आणि टीचर सपोर्ट करतात,
काही टूल्स, नोटबुक, पेन, पेपर सपोर्ट करतात, तसं तुम्हाला इथं बिझनेस सपोर्ट केला जातो. आणि आमचं एशियाचं एज्युकेशन सिस्टम 24 ऍक्टिव्हिटी थ्रू तुम्हाला सपोर्ट करतं. आणि त्यानंतर जर बघितलं तर आमची लिडरशिप बघा, इथे एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, त्यांनी जवळपास 9.5 कोटीचा बिझनेस केलाय ह्याच प्रोडक्टच्या माध्यमातून. इथं हे अमोल सर येतं, हे प्रायव्हेट जॉबमध्ये होते, यांनी 9 करोडचा बिझनेस केला जवळपास. त्यानंतर जर बघितलं तिथं नेक्स्ट अकाउंटंट होत्या मॅडम अनुष्का मॅडम, 5 कोटीचा बिझनेस झालाय. त्यानंतर नेक्स्ट इथं सेल्फ एम्प्लॉयड होते अरुण सर, 11.70 लाखाचा बिझनेस केलाय, 11-12 करोडचा जवळपास. त्यानंतर इथं बघा, इथं स्टोअर मॅनेजर होते, 2-2.25 करोड. इथं सिव्हिल इंजिनियर व्यक्ती आहेत, त्यानंतर त्यांनी जवळपास 6-7 करोडचा बिझनेस केलाय. त्यानंतर इथं दर्शन पवार सर सिव्हिल इंजिनियर होते, 7.5 कोटीचा बिझनेस केलाय. त्यानंतर प्रायव्हेट जॉब 4.5 कोटी, 10 कोटी, 6 कोटी, 2 कोटी, 3 कोटी, 6.5 कोटी. त्यानंतर जर बघितलं तर 6 कोटी, 5 कोटी, असे वेगळे वेगळे लीडर्स आहेत. त्यांनी हे प्रोडक्ट वापरले, हे प्रोडक्ट लोकांना देत आहेत आणि एक मोठा टर्नओव्हर बिल्ड केला. त्या टर्नओव्हरच्या अगेन्स्ट ते इन्कम घेऊ राहिलेत, लाईफस्टाईल अचीव्ह करू राहिलेत. त्यानंतर जर पाहिलं तर नेक्स्ट बघितलं तर इथं बघा, कोणी इंजिनियर व्यक्ती आहे, जवळपास 8-9 करोडचा टर्नओव्हर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर स्टुडंट होते, जवळपास 4-4.5 करोडचा टर्नओव्हर आहे. व्हेजिटेबल सेलर, कधी व्हेजिटेबलमध्ये 6-6.5 कोटी टर्नओव्हर झाला असता का? बघा, 6 करोड 20 लाखाचा टर्नओव्हर केलाय. का झाला? प्रोडक्ट क्वालिटी, प्रोडक्ट प्राइस लोक रेग्युलर वापरत आहेत. जवळपास इथं प्रायव्हेट जॉब 8-8.5 करोडचा टर्नओव्हर. म्हणजे यांच्या खानदानात कोणीच बिझनेस नाही केले. 90% लोक असे आहेत, त्यांच्या खानदानात कधीच कोणी बिझनेस नाही केले, ते इथं आले आणि ते करोड रुपयाचा टर्नओव्हर बिल्ड करून राहिलेत ह्या वेल्थ मॉड्यूलवर सनेची थ्रू. आणि त्यानंतर जर बघितलं तर डायरेक्ट सेलर आहेत, एक त्यांचा 650 कोटीचा बिझनेस झालेला आहे त्यांच्या डायरेक्ट सेलिंगच्या करिअरमध्ये. त्यानंतर इथं गोरेसर आहेत, इथं जवळपास 14 करोडचा बिझनेस केलाय, हॉटेल मॅनेजर्स. त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर इथं 22 करोड. त्यानंतर इथं 12 करोड डायरेक्ट सेलर्स. आणि त्यानंतर इथं एक टीचर व्हेजिटेबल सेलर्स, फायनान्शियल स्ट्रगल होता, त्यांनी जवळपास 10 कोटीचा बिझनेस जनरेट केलाय. गाडी घेतली, स्वतःचं घर घेतलं. त्यानंतर जर बघितलं तर इथं एक वेब डिझायनर होते, त्यांनी 15 करोडचा टर्नओव्हर केलाय, त्यांनी पण त्यांचे बेसिक नीड फुलफिल केल्यात. त्यानंतर जर बघितलं तर इथं हे गव्हर्नमेंट एम्प्लॉई होते, 15 करोड प्लस टर्नओव्हर या बिझनेसमध्ये केलाय, त्यांनी त्यांचे बेसिक नीड फुलफिल केल्यात. त्यानंतर इथं 7 करोड प्लस सायबर कॅफे ओनर्स, 7 करोड प्लस आणि त्यांची बेसिक स्वतःचे नीड फुलफिल केल्यात. फार्मर वर्किंग म्हणजे शेतीमध्ये काम करणारी लेडीज 8 कोटीचा बिझनेस उभा करते. त्यानंतर टूर अचीव्ह करते, गाडी घेते, घर घेते, महिन्याचं 3 लाख रुपये इन्कम, वर्ष 26 लाखाच्या पॅकेजला पोहोचते, खुरपणारी व्यक्ती. त्यानंतर जर बघितलं ॲग्रिकल्चरमध्ये काम करणारे व्यक्ती, जवळपास 10 कोटीचा टर्नओव्हर केला, एका महिन्याचं हायेस्ट इन्कम जवळपास 5 लाखापर्यंत, वर्षाचं इन्कम जवळपास 21 लाखापर्यंत घेतलं आणि स्वतःची बेसिक नीड्स कंप्लीट केल्या. त्यानंतर जर बघितलं तर BSc ग्रॅज्युएट, वडापाव चालवणारे व्यक्ती, 8,000 महिना काम करणारे व्यक्ती, जवळपास 16 करोडचा टर्नओव्हर केलाय आणि एका महिन्याचं हायेस्ट इन्कम 3.5 लाख घेतलंय. त्यानंतर जर पाहिलं तर इथं 12th पास डीमार्टमध्ये काम करणारे व्यक्ती, रिक्षा चालवत होते दोघं मिळून, आज 11 कोटीचा बिझनेस केलाय, बेसिक नीड सगळ्या फुलफिल केल्यात आणि जवळपास 6 लाख एक महिन्याचं इन्कम घेतलंय. त्यानंतर जर बघितलं तर इथं यांनी मोटर मेकॅनिक 14 करोडचा बिझनेस केलाय, बेसिक नीड सगळ्या पूर्ण केल्यात, 7.5 लाखाचा चेक घेतलाय. इथं सर जर बघितलं तर न्यूज पेपर रिपोर्ट आणि फोटोग्राफर होते, 15,000 महिना होता. इथं जर बघितलं तर 7 लाख हायेस्ट पेमेंट घेतलंय महिन्याचं, वर्षाचं 50 लाख, 30 कोटीचा बिझनेस केलाय आणि स्वतःच्या बेसिक नीड फुलफिल केल्यात. सॉफ्टवेअर इंजिनियर, वेगवेगळ्या बिझनेसमध्ये कामं केले आणि इथं येऊन महिन्याचा 5.5 लाखापर्यंत पेआउट घेतला आणि 25 कोटीचा टर्नओव्हर केलाय आणि बेसिक ड्रीम फुलफिल केलेत. हे डॉक्टर्स होते, 28 कोटीचा बिझनेस केलाय सरांनी, जवळपास महिन्याचं इन्कम 6 लाखाला टच केलंय. त्यानंतर इथं हाऊसवाईफ होत्या मॅडम, जवळपास महिन्याचं इन्कम 6 लाखाचं क्रॉस केलाय, बेसिक नीड कंप्लीट झाल्यात आणि 28 कोटीपेक्षा जास्त बिझनेस जनरेट केलाय. हे सॉफ्टवेअर इंजिनियर होते, बँकिंग सेक्टरमध्ये काम करत होते, 42 करोडचा टर्नओव्हर केलाय सरांनी आणि महिन्याचं 7 लाख, वर्षाचं 75 लाखापेक्षा जास्त इन्कम हिट केलंय. त्यानंतर जर पागितलं तर बी मेकॅनिकल, MBA, R&D प्रोजेक्ट मॅनेजर, 35 लाखाचं पॅकेज वर्षाला होतं. सरांनी ते सगळं सोडून इथं सुरू केला, कारण की प्रोडक्ट्स, प्रॉब्लेम्स, हेल्थ, ॲग्री फार मोठा विषय आहे, लोकांना फार मदतीची गरज आहे. सरांनी जवळपास 20 करोडचा टर्नओव्हर केला आणि आज जर बघितलं तर बेसिक सगळ्या ड्रीम फुलफिल पहिलेच होते, पण आज सोसायटीसाठी एवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन करतायत.
इथं हे API पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करणारे व्यक्ती आज 13 कोटीचा टर्नओव्हर केला. यांचं मिशन पूर्णपणे हेल्थ ऑर्गॅनिकवर सर काम करतात आणि आज बेसिक नीड कम्प्लीट करून लोकांच्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्युशन करू राहिले. त्यानंतर हे प्रायव्हेट जॉबमध्ये फिजिकल चॅलेंज मिस्टर लाला सर 30 कोटीचा बिझनेस केलाय. आणि जर ओव्हरऑल बघितलं तर सरांनी महिन्याचा चेक 6 लाख क्रॉस केलाय. बेसिक नीड कम्प्लीट केल्यात. त्यानंतर इथं हाऊसवाईफ एक शॉप चालवणारी व्यक्ती 15 कोटीपेक्षा जास्त टर्नओव्हर केलाय आणि महिन्याचं इन्कम जवळपास एका महिन्याचं 6,82,000 क्रॉस केलंय. एक किराणा दुकान चालवणारी व्यक्ती वर्षाला 40 लाखाचं पॅकेज. का? हेल्थ, वेल्थ. आणि दुसरे व्यक्ती आहेत IT प्रोफेशनल MIDC मध्ये काम करायचे 21 कोटीचा टर्नओव्हर केलाय. नेक्स्ट जर बघितलं तर सुनीता मॅडम यात स्टाफ नर्स होत्या, 35,000चा पगार होता. इथं येऊन 5 लाख महिन्याचा चेक केलाय आणि टोटल 32 कोटीचा टर्नओव्हर केलाय. हे वैभव सर आहेत मेडिकल फील्डमध्ये आफ्टर 40 नंतर हा बिझनेस सुरुवात केली आणि जर बघितलं तर महिन्याचं इन्कम 6,30,000 गेलाय आणि ओव्हरऑल 65 करोडपर्यंत सरांनी टर्नओव्हर केलाय. इथे गणेश लहारे सर आहेत CA मध्ये त्या ऑफिसमध्ये जॉब करत होते, 16,000चा पगार होता. पण इथं महिन्याला जवळपास 640 कमवलेत, 41 करोडचा टर्नओव्हर केलाय. आता मी एवढं सगळं का सांगतोय? कारण की इव्हिडन्स पाहिजेत ना, प्रूफ पाहिजेत आपल्याला सगळ्यांना पाहायला. हे टीचरच होते, दोघं हजबंड वाईफने सुरू केलं. महिन्याचं पेमेंट जवळपास 11.5 लाख, वर्षाचं इन्कम 70 लाख. सगळे बेसिक नीड फुलफिल केल्यात आणि सरांनी जवळपास 29 करोडचा टर्नओव्हर त्या बिझनेसमध्ये केलाय. इथं टीचर होत्या, मिस्टर बँकर होते, महिन्याचं 1 लाख पेमेंट होता. पण ते सगळं सोडून सनेजला सुरू केलं हेल्थवर काम करायला. जवळपास मॅडमने 11,55,000 चेक घेतलाय. एका वर्षाचं 81 लाखाचं पॅकेज बनवून दाखवलं आणि 35 करोडचा टर्नओव्हर आतापर्यंत मॅडमने केलाय. आणि आज जर बघितलं तर मॅडम लक्झरी लाईफ जगतायत. हे तुषारजी भोसले सर कॉमर्स ग्रॅज्युएट, 2.5 लाखाचं लोन होतं, पण एका महिन्याचा चेक 13 लाख, एका वर्षाचं पेआउट 80 लाख आणि जवळपास 75 करोडचा टर्नओव्हर सरांनी केलाय. सगळ्या बेसिक लाईफ फुलफिल करून लक्झरी लाईफ जगतायत. हे अमोलजी पारख सर MBA प्रोफेशनल आहेत, 1 लाख पगार ऑलरेडी कमवत होते आणि इथं येऊन महिन्याचं 20 लाखाचा पेआउट क्रॉस केलाय. वर्षाचं पॅकेज 1,05,00,000 आणि जवळपास 100 कोटीचा टर्नओव्हर केलाय. कशामुळं? प्रोडक्टची प्राइस, प्रोडक्टची क्वालिटी आणि रियुजर. आणि त्यानंतर ह्या सविता मॅडम अँड राजेश पठारे सर आहेत. मॅडम नर्सिंगचा जॉब करत होत्या, 28,30,000 40,000 पगार होता, स्ट्रगलिंग लाईफ होती. आणि मॅडमने सुरू केलं 40,000 तर एका महिन्याचं पेमेंट 35 लाख, एका वर्षाचं पेमेंट 1,60,00,000 आणि मॅडमने जवळपास 250 कोटीचा बिझनेस उभारलाय. याचं कारण हे सनेज EACS आहे. आणि त्याच्यानंतर मी स्वतः अशोक तोडमल, ट्रान्सफॉर्मिंग लिव्ज विथ पर्पज. जर ग्रॅज्युएशन केलं, आज डायरेक्ट सेलिंग अँड बिझनेस मॅनेजमेंटमध्ये मी डॉक्टरेट आहे. आणि जर पाहिलं तर अनइथिकल प्रॅक्टिसेस रिमूव्ह करायच्या होत्या. इंडस्ट्रीला लागलेली निगेटिव्हिटी, या इंडस्ट्री लागलेला कॅन्सर दूर करायचा होता म्हणून मी या इंडस्ट्रीत आलो, स्वतःला घडवलं, एक वे बनवला आणि आज जर बघितलं तर महिन्याचं हायेस्ट पेआउट 90 लाखापर्यंत गेलंय, एका वर्षाचं 5 कोटी क्रॉस झालंय. सगळे लाईफस्टाईल लक्झरी आहे. पण महत्वाचं हे नाहीये, 3,500 असे लोक बनवले गेले की ज्यांचं इन्कम 1 लाख ते जवळपास 11 कोटीपर्यंत त्यांचं इन्कम जनरेट झालं. आणि ओव्हरऑल बघितलं तर काही लिडर्सनी गाड्या परचेस केल्यात बेसिक, त्या गाड्याचे फोटो तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकताय. ही हेल्थ, वेल्थ, हॅपीनेसमध्ये प्रत्येकाला वाटतं की आपल्याला कार आली पाहिजे, आपलं इन्कम झालं पाहिजे, आपलं नाव झालं पाहिजे. तर असंच आपले लीडर लोक इथे येऊन बेसिक्स ड्रीम फुलफिल करू राहिलेत, ड्रीम गाड्या घेऊ राहिलेत. आणि त्यानंतर बघितलं तर 300 लोक जवळपास असे आहेत की ज्यांनी घरं परचेस केले, 7,500 असे लोक आहेत ज्यांनी डोमेस्टिक इंटरनॅशनल टूर अचीव्ह केले. त्यानंतर आमचे फंक्शन्स असतील, त्यानंतर जर बघितलं तर सेलिब्रेशन्स असतील, ट्रेनिंग प्रोग्राम्स असतील. आणि त्यानंतर जर क्राऊड बघितला, ऑलरेडी जर पाहिलं तर फार मोठ्या लेवलला हा बिझनेस जनरेट होतोय. वेगळ्या वेगळ्या हजारो लाखो लोकांच्या गर्दीमध्ये जर बघितलं तर हा लोक बिझनेस करतात. आता आमचं मिशन आहे हॅपीनेस, आणि हॅपीनेस मिशनवर आज जर बघितलं तर हेल्थ आणि वेल्थ चांगलं असतील तरी टेन्शन आहे, गरिबीत प्रॉब्लेम आहे, श्रीमंती प्रॉब्लेम आहेत.
मेंटल स्ट्रेस वाढलाय, इगो वाढलाय, त्यानंतर अँगर, रागाची इश्यू, रिव्हेंजची इश्यू, नातेसंबंधातले इश्यू तयार होऊ राहिलेत, ॲडिक्शन, बॅड हॅबिट्स. तर आम्ही याच्यावरती हू आय एम, मी कोण आहे, सुप्रीम पर्सनॅलिटी कोण आहे, टाइम फ्रेम काय, नेचर काय, याच्यावर स्पिरिच्युअल आमचे अवेअरनेसचे सेशन असतात. आणि त्याच्यामुळे हेल्थ आणि वेल्थने शॉर्ट आउट होणारे प्रॉब्लेम आम्ही हॅपीनेस सेशन थ्रू शॉर्ट आउट करतो. आणि याच्या थ्रू जर बघितलं तर हॅपीनेस सेशन्स फार पॉवरफुल असतात. आणि याच्यामध्ये जर आमचं मिशन आहे हेल्थ, जर तुम्हाला आता ओव्हरऑल बघितलं तर हेल्थ, वेल्थ, हॅपीनेसवर आम्ही काम करतोय. आमचं मिशन आहे हेल्थ. ह्या रिलेटेड जर काही इश्यू असतील तर तुम्ही हे प्रोडक्ट्स घेऊन वापरायला चालू करू शकतात आणि तुमची हेल्थ चांगली करू शकतात. त्यानंतर जर तुम्हाला वेल्थ रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही हा बिझनेस सुरू करू शकतात. त्यानंतर तुम्हाला हॅपीनेस रिलेटेड काही जर शॉर्ट आउट करायचं असेल तर तुम्ही हॅपीनेस रिलेटेड पण ह्या बिझनेसमध्ये हॅपीनेससाठी येऊ शकतात. मग आता कुठला प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे? हेल्थचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे तुम्हाला, तर प्रोडक्ट्स घ्या आणि वापरायला चालू करा आणि चांगली हेल्दी राहा आणि तुम्ही तुमचं करिअर करा. तुम्हाला वाटतं वेल्थचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे तर या बिझनेसमध्ये येऊन तुम्ही डिस्ट्रीब्युटर बना. 5,000 PVचं, 2,500 PVचं, 5,000 PVचे प्रोडक्ट परचेस करून आणि प्रोडक्ट वापरायला चालू करा आणि बिझनेस शिकायला चालू करा. आणि त्यानंतर तुम्हाला वाटलं हॅपीनेस आम्हाला पाहिजे तर हा बिझनेस स्टार्ट करा आणि आमचे स्पिरिच्युअल सेशन अटेंड करायला चालू करा. तुम्हाला हॅपीनेस पण भेटू शकतं. आणि हे प्रोडक्ट्स बाय करण्यासाठी, हे प्रोडक्ट विकत घेण्यासाठी किंवा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी ज्या पण व्यक्तीने तुम्हाला इन्व्हाइट केले तो सनेजचा ऑथराईज डिस्ट्रीब्युटर आहे, त्याला कॉन्टॅक्ट करा, तो तुम्हाला हेल्प करू शकतो. थँक्यू व्हेरी मच.